Praise the Lord. Amen. I wanted to give something new message here today. आज मला काहीतरी नवीन उपदेश इथे करायचा होता And I had prepared also. आणि मी तयारीने पण आलो. But this morning पण आज या सकाळी I felt I will speak something related to the church. मला असं वाटलं की चर्चशी संबंधित मी काहीतरी बोलावं. A little kind of exhortation. एक थोडासा बोध, थोडी उन्नती. Not a deep study. फार असा खोल अभ्यास नाही. But little bit of the importance of being in the church. पण थोडंसं चर्च मध्ये राहायचं काय महत्व आहे. And I'm so happy to see all of you dressed up in gold and yellow. मला एवढा आनंद होतोय तुम्ही सर्वजण पिवळे कपडे, गोल्डन कपडे घालून And आलेले in आहात. between those two colors. त्या दोन रंगांमधल्या छटा तुम्ही घालून आलाय बघून आनंद होतोय. In between, I don't know the color names. आणि त्या मधल्या काय छटा असतात मला नावं माहित नाहीत. But there is a variety of yellows. पण वेगवेगळ्या पद्धतीचे पिवळे रंग. Amen. आमेन. Praise God. That shows the unity in the spirit. देवाला धन्यवाद. त्यातून आत्म्यातलं ऐक्य कळतं. That you flow की in the आपण unity of the spirit. की आपण आत्म्यातल्या ऐक्यामध्ये वाहत आहोत सर्वजण. That you like to be in the presence of the company called the church. की तुम्हाला चर्च म्हटलेल्या सहवासात राहायला आवडतं. Amen. आमेन. The church is the family of God. चर्च देवाचा एक परिवार आहे. येस. We'll open our Bibles to Galatians 6:10. गलती 6 अध्याय आणि त्यातलं 10 वचन आपण सर्वांनी काढूया. So then, as we have opportunity, let us do good to everyone, and especially to those who are of the household of faith. गलती 6:10 मध्ये लिहिलंय, तर मग जसा आपल्याला प्रसंग आहे तसे आपण सर्वांचे आणि विशेष करून विश्वासाच्या घराण्यातले जे आहेत त्यांचे बरे करावे. So today is Thanksgiving and Dedication Sunday. तर आज आभार प्रदर्शन आणि समर्पणाचा रविवार आहे. The theme is gratitude and commitment. आणि थीम आहे की ऋण मानणं आणि करार करणं. Many of you have just noted down some grateful thoughts on the gratitude wall. आणि तुमच्यातल्या बऱ्याच लोकांनी त्या भिंतीवरती आपल्या मनातली ऋण व्यक्त केलेली आहेत. A few of them I had also spoken to you all. आणि त्यातली काही मी तुम्हाला सांगितली सुद्धा. And we have come to know आणि आपल्याला त्यावरून कळलं that people have been blessed in this church. की लोकांना या चर्च मध्ये आशीर्वाद मिळालेला आहे. Praise God. देवाला धन्यवाद. That makes this church so very important. आणि त्यातून हे चर्च किती महत्त्वाचं होतं. I believe you must have put up some kind of markers there on that gratitude wall. आणि माझा असा विश्वास आहे की तुम्ही सुद्धा त्या भिंतीवरती काही ना काही त्या मार्करने लिहिलं असेल. If you have been blessed, you will surely put it. आणि जर तुम्हाला आशीर्वाद इथे येऊन मिळाला असेल तर तुम्ही नक्कीच लिहिलेलं असेल. And so we are celebrating gratitude and thanksgiving and commitment for all the blessings that God has bestowed upon us for the past 25 years. तर गेली 25 वर्ष देवाने जे काही आशीर्वाद आपल्यावरती ओतलेले आहे त्या जागेमध्ये त्याचं ऋण बाळगून त्याला आभार देऊन त्याच्याशी नवीन करार आज आपण करत आहोत. So today I want to share a little bit of the importance of the church. आज मला थोडंसं चर्चचं महत्त्व तुम्हा लोकांना सांगायचं आहे. I will show you how similar a church is to one's own family. आणि मी तुम्हाला हे सांगू इच्छितो की एखाद्याच्या परिवारा इतपत चर्च किती सारखं आहे, किती जुळतं. Amen. आमेन. As a family, which is very important for each one of us. जसं कुटुंब किंवा परिवार आपल्या प्रत्येकासाठी महत्त्वाचा आहे. So also तसंच the church is very important for each one of us for our spiritual growth. चर्च आपल्या प्रत्येकासाठी तेवढंच महत्त्वाचं आहे आपल्या आध्यात्मिक वाढीसाठी. Every family in the world, जगातला प्रत्येक परिवार, they nurture it, जगातला प्रत्येक परिवाराचं संगोपन होतं, पोषण होतं. and there is a growth in that family. आणि त्या फॅमिलीमध्ये त्या परिवारामध्ये वाढ होताना आपल्याला दिसते. The family helps them to face the world's daily challenges. आणि परिवार किंवा कुटुंब एकमेकांना मदत करत राहतं दर दिवसाला जगातून येणाऱ्या आव्हानांना तोंड द्यायला. But more than that family, पण त्या परिवाराहून जास्त the church also is involved in spiritual battle. चर्च आध्यात्मिक लढ्यांमध्ये सुद्धा गुंतलेलं आहे. It teaches you how to battle even in the home front. आणि त्यातून आपल्याला हेही शिकायला मिळतं की घरगुती लढाई आपण कशा लढायच्या. Amen. आमेन. That which the world can never teach in the family setting. की जे जगातून आपल्याला पारिवारिक या सेटअप मध्ये कधी शिकायला मिळणार नाही. But in the church, पण चर्च मध्ये you are trained how to train yourself in the
home front. आपल्याला प्रशिक्षण मिळतं की घरात कसं राहायचं असतं, कसं वागायचं असतं. There are only two institutions that God had set up in the world. दोनच संस्था आहेत ज्या या जगामध्ये देवाने स्थापलेल्या आहेत. First one is the family, एक आहे परिवार किंवा कुटुंब and the second is the church. आणि दुसरं आहे चर्च. And yes, third is the marriage, which brings all things together. आणि अर्थातच तिसरं आहे विवाह किंवा लग्न, ज्यातून सगळ्या गोष्टी एकत्र येतात किंवा होतात. Amen. आमेन. As you don't choose your family, जसं आपण आपला परिवार या जगात येताना निवडून येत नाही, but they are God's gift to you, पण देवाने आपल्याला दिलेली ती देणगी असते. as you are a gift to them जसं also. तुम्ही तुमच्या कुटुंबासाठी किंवा परिवारासाठी देणगी आहात, तसं तो परिवार तुमच्यासाठी देणगी आहे. So also the church is not what you choose, तसं चर्च सुद्धा तुम्ही निवडत नाही, but what God has set for you and chosen for you. पण देवाने तुमच्यासाठी जे नेमलेलं आहे, देवाने तुमच्यासाठी जे निवडलेलं आहे. Amen. आमेन. Every church that you attend is not your choice. आणि जे कुठलं चर्च किंवा ज्या प्रत्येक चर्चला तुम्ही जाता ते तुमच्या निवडीनं तुम्ही केलेलं नाही. God has put it in your heart, that's why you attend that particular church. देवाने तुमच्या हृदयामध्ये ते टाकलं म्हणून त्या विशिष्ट चर्चला तुम्ही जाता. Sometimes because of our misunderstanding, because of our own egos, we might leave that church. आणि कधी कधी काही गैरसमजुतीमुळे किंवा काही अहमपणामुळे ते चर्च आपण सोडू शकतो. And you might attend a different church. आणि कदाचित त्यापायी तुम्ही आणि कुठल्या वेगळ्या चर्चलाही जाऊ शकता. And you may be blessed in a limited way. आणि मर्यादित रीतीनं तुम्ही तिथे जाऊन सुद्धा आशीर्वादी होऊ शकता. Yet, तरी your real peace and joy is where God has located you. तुमची खरी शांती आणि आनंद तिथेच असतो की जिथे देवाने तुम्हाला नेमलेलं आहे. Amen. आमेन. Because कारण God sets people in the church. देव लोकांना चर्च मध्ये सेट करतो, नेमतो. Whether it is a calling or being a member of a church, मग ते पाचारण असो किंवा त्या चर्चचा एक सभासद बनून राहणं असो, you don't choose yourself. आपण स्वतःला निवडत नसतो की काय हवंय काय नाही. Bible says बायबल म्हणतं in 1 Corinthians 12:28, 1 कोरिंथ 12वा अध्याय आणि त्यातलं 28व वचन, and God has set some in the church, first apostles, secondarily prophets, and so on. 1 कोरिंथ 12:28 आणि देवाने मंडळीत कित्येक ठेवले, प्रथम प्रेषित, दुसरे भविष्यवादी वगैरे वगैरे. Say, God has even set the calling in the church. म्हणजे देवाने चर्च मध्ये सुद्धा पाचारणं ठेवलेली आहे. That means I cannot become a pastor of this church unless God sets me in this church. याचा अर्थ मी या चर्चचा तोवर पास्टर बनू शकत नाही जोवर देव मला या चर्च मध्ये पास्टर म्हणून नेमत नाही. How many are getting me? किती लोकांना समजतंय मी काय म्हणतोय? I cannot push myself to be a pastor of this church unless God ordains it that way. आणि मी स्वतःला ढकलून या चर्चचा पास्टर बनू शकत नाही जोर देव मला नेमत नाही. What about the members? आणि मग सभासदांचं काय? Bible says बायबल म्हणतं in 1 Corinthians 12:18, 1 कोरिंथ 12:28, 12:18, 1 कोरिंथ 12:18, but now has God set the members, every one of them, in the body as it has pleased Him. 1 कोरिंथ 12:18, परंतु आता देवाने अवयव त्यातल्या प्रत्येक आपल्या इच्छेप्रमाणे शरीराला लावून ठेवलेले आहे. आपल्या इच्छाप्रमाणे, आपल्या देवाने आपल्या इच्छेप्रमाणे लावून ठेवलेले आहे. not आपल्या, त्याचं. आपल्या म्हणजे आपल्या नाही, देवाच्या. Say, आमेन. God has set members in the church according to what He willed. आणि देवाने सभासद सुद्धा चर्च मध्ये त्याच्या इच्छेनुरूप ठेवलेले आहे. How many are understanding what I'm saying? किती लोकांना कळतंय मी काय म्हणतोय? So you have to even find a place in the church. तर तुम्ही चर्च मध्ये सुद्धा आपली जागा शोधून घेतली पाहिजे. You have to discover a place in the church. चर्च मध्ये तुम्हाला तुमची जागा उलगडायला हवी. You don't only discover your calling, फक्त तुमचं पाचारण उलगडलं पाहिजे असं नाही, you also discover the place that God has ordained you and placed you. तर चर्च मध्ये कुठल्या जागेवर देवाने तुम्हाला आणून ठेवलेलं आहे, नेमलेलं आहे, हाही उलगडा तुम्हा लोकांना झाला पाहिजे. Not only in the work in the church, I'm saying even to become a member of a particular आणि church. मी चर्च मधल्या कामासाठी पण म्हणत नाहीये. अगदी एखाद्या विशिष्ट चर्चचा सभासद व्हायचं असेल तर तिथेही देवाची इच्छा आणि देव काय म्हणतो ते पाहिजे. That's what 1 Corinthians 12:18 says. असं 1 कोरिंथ 12:18 मध्ये लिहिलेलं आहे. Acts 2:47 also says, आणि प्रेषितांची कृत्य 2रा अध्याय 47व्या वचनात सुद्धा असं लिहिलंय, praising God and having favor with all the people, and the Lord added to the church daily such as should be saved. प्रेषितांची कृत्य 2रा अध्याय 47व वचन, ते देवाची स्तुती करीत असत व
सर्व लोकांची कृपा त्यांच्यावर होती आणि प्रभू तारण पावत असलेल्यांना दररोज त्यांच्यात मिळवीत असे. See, God adds to the म्हणजे church. परमेश्वर चर्च मध्ये भर घालतो. You have not added yourself to this church. God has added you to this church. तुम्ही स्वतःची भर या चर्च मध्ये घातलेली नाही, तर देवाने तुम्हाला या चर्च मध्ये भरलीला आणलेला आहे. That is why म्हणून some people lose their joy when they are found in the wrong place. काही लोकांचा आनंद निघून गेलेला असतो जेव्हा ते चुकीच्या जागी आढळतात. The bond that links the true family is the blood in a family setting. एखाद्या पारिवारिक सेटअप मध्ये रक्त जे असतं ना, ते रक्त त्या परिवाराला एकत्र ठेवतं. So also the bond that links the family of God is the blood of Jesus Christ. तसंच देवाचा जो परिवार आहे त्या परिवाराला एकत्र ठेवणारं सुद्धा येशू ख्रिस्तांचं रक्त आहे. It is the blood of Jesus which is more powerful than the bond that you find in a family setup. आणि येशूंचं रक्त इतकं सामर्थ्यवान आहे की एखाद्या कौटुंबिक बंधनामध्ये सुद्धा आपल्याला तेवढं घट्ट बंधन दिसणार नाही जेवढं इथे दिसून येतं चर्च मध्ये. A family where the blood is the main setup. म्हणजे कुटुंब जिथे रक्त मेन सेटअप आहे. Even so in the church the blood is the main reason for that setup. तसं चर्च मध्ये सुद्धा रक्तच मुख्य कारण आहे आपल्या सगळ्यांना अशा पद्धतीनं परिवार या नात्याने एकत्र ठेवायला. Through one blood Jesus has bought us with a price. येशूंच्या त्या एका रक्तानं येशूंनी आपल्याला किंमत देऊन विकत घेतलंय. Why? का? To keep us together. आपल्याला सर्वांना एकत्र ठेवायला. Amen. आमेन. But yet the bond that links the true family is more than the blood. तरी सुद्धा खऱ्या परिवाराला एकत्र ठेवणारा जो बॉन्ड आहे तो रक्तापेक्षाही जास्त आहे. Yes. In the family setting. कुटुंबामध्ये. Because there are many families that are bound because of the blood, yet they are separate because there is no love, no respect, no mercy, no forgiveness. कारण की अनेक फॅमिलीज मध्ये किंवा कुटुंबांमध्ये आपण बघतो की जरी ते सख्खे रक्ताचे नातेवाईक एकत्र राहत असले सगळे, तरी सुद्धा त्या फॅमिलीत किंवा त्या कुटुंबात कधी कधी आपल्याला एकमेकांसाठी आदर दिसत नाही, प्रेम दिसत नाही, काळजी दिसत नाही, एक एकीकडे दुसरा दुसरीकडे अशी ती फॅमिली असते. So also in the church of God, तसं देवाच्या चर्च मध्ये सुद्धा we are linked together because of the blood of Jesus. येशूंच्या रक्तामुळे आपण सगळे एकमेकांच्या संपर्कात आहोत. But yet तरीही the true link that keeps us together is love and unity and forgiveness. खरा संपर्क जो आपल्याला एकत्र ठेवतो तो म्हणजे प्रीती, क्षमा, प्रेम And the joy we have walking with one another. आणि एकमेकांसोबत चालून जो आनंद आपल्याला मिळतो त्या पायी आपण एकत्र राहतो. Praise God. देवाला धन्यवाद. That is what we value in the church. आणि त्याची किंमत आपण चर्च मध्ये करतो. In the church there are bows, there are arrows. चर्च मध्ये सुद्धा कितीतरी बाण असतात. Yes. धनुष्य असतात, बाण असतात. Bible speaks of parents as bows. आणि बायबल मध्ये माता पितांना धनुष्य म्हटलेलं आहे. And the children are spoken as arrows. आणि मुलांना बाण म्हटलेलं आहे. If a church has only youth, that church has no bows. एखाद्या चर्च मध्ये नुसतेच जर तरुण मुलं मुली आहेत तर तिथे धनुष्य नाही असं म्हणावं लागेल. If a church only has parents, there are no arrows. एखाद्या चर्च मध्ये नुसतेच आई बाप आहेत आणि तरुण मुलं मुली नाही आहेत तर मग असं म्हणावं लागेल की तिथे बाण नाहीये. What is the use? असं मग अशाचा काय फायदा? You should have a bow, you should have an arrow. तर धनुष्य पण पाहिजे, बाण पण पाहिजे, आईबाप पण पाहिजे, मुलं पण पाहिजे. Then you can shoot the arrows at the devil. आणि मग ते बाण आपण सैतानावर सोडू शकतो. Then that church becomes victorious. आणि मग ते चर्च विजयी होतं. Praise God. Amen. These I'm speaking about the spiritual kind. आणि हे सगळं मी आध्यात्मिक रीतीनं बोलतोय बरं का. Parents become bows. आणि आई वडील धनुष्य And बनतात, the children become the arrows. मुलं बाळ बाण And बनतात. so we shoot spiritual bows and we use the spiritual bows and shoot the spiritual arrows. आणि मग आपण काय करतो, आमच्यासारखे आईबाप किंवा आपल्यासारखे आईबाप जे धनुष्य आहे त्या धनुष्यातून आध्यात्मिक बाण आपली मुलं ते बाण आपण सोडतो. That's why in a church you should have parents also, you should have children also. आणि म्हणून चर्च मध्ये आईबाप पण आले पाहिजेत, मुलं सुद्धा आली पाहिजेत. In the church there should be the father, there should be the mother. चर्च मध्ये आई आली पाहिजे, वडील आले पाहिजे. In the church there should be boys, there should be girls. चर्च मध्ये मुलं आली पाहिजेत, मुली आल्या पाहिजेत. Because this is a second family. कारण हा of आपला God. दुसरा परिवार आहे, देवाचं दुसरं कुटुंब आहे. Amen. एक आपलं आडनावाचं कुटुंब, मग येशूचं कुटुंब. Are you getting me, people? कळतंय ना मी काय म्हणतो?
The church should be balanced. आणि चर्च संतुलित पाहिजे. The father should be there, the mother should be there, the children should be there. वडील, आई, मुलं सगळे चर्च मध्ये आली पाहिजे. We give so much importance to all other kinds of relationship. आपण बाकी इतर सगळ्या नात्यांना एवढं महत्त्व देतो. But the church relationship is given a backbench relation. पण चर्चच्या नात्यांना आपण अगदी शेवटची जागा आपल्या आयुष्यात देतो. That should not be true. असं असता कामा नये. If we give importance to all kinds of relationship, आपण जर सर्व पद्धतीच्या नात्यांना महत्त्व दिलं, we should give importance to the spiritual relationship आणि also. सगळ्या पद्धतीच्या नात्यांना जर आपण एवढं महत्त्व देत आहोत तर आपण आध्यात्मिक नात्यांना सुद्धा तेवढंच महत्त्व दिलं पाहिजे. Because कारण God has given these two institutions as the most important institution on this earth. परमेश्वराने या दोन संस्था सगळ्यात महत्त्वाच्या संस्था म्हणून या पृथ्वीवरती दिलेल्या आहेत. In the family we go all out to help one another. कुटुंबामध्ये कसं आपण एकमेकांना मदत करायला ऑल आउट असतो, Even in the church you should go all out to help one another. तसं चर्च मध्ये सुद्धा आपण एकमेकांना मदत करायला ऑल आउट गेलं पाहिजे. If that is your family, this is the family of God. ते आडनावाचं जर तुझं कुटुंब आहे तर हे सुद्धा तुझं देवाचं कुटुंब आहे. If you are born in that family, you are born again in the church त्या family. आडनावाच्या कुटुंबात तुझा जन्म झालाय, त्या देवाच्या कुटुंबात तुझा नवीन जन्म झालाय. That is your earthly birth. This is your heavenly birth. तो तुझा जगातला जन्म होता, हा तुझा स्वर्गीय जन्म आहे. That is your temporary life. This is eternal life. ते तुझं तात्पुरतं जीवन आहे, हे तुझं अनंत काळचं जीवन आहे. Amen. आमेन, आमेन, हालेलुया. We give importance of relationship to animals. आपण जनावरांच्या नात्यांना एवढं महत्त्व देतो, But when it comes to humans, पण मानवाचा प्रश्न आला we neglect it. तर आपण त्याकडे दुर्लक्ष करतो. Yes. दुर्लक्ष होतं आपल्याकडनं मानवांमध्ये जी नाती असतात त्याकडे. जनावरांच्या नात्यात आपण अव्वल नंबर. Today the world gives more importance to man and animal relationship. आज बघा ना, जगामध्ये मनुष्य आणि जनावर यांच्या नात्याला जास्त महत्त्व देतात. One is dying, one is living for eternity. एक मरत आहे, एक अनंत काळासाठी जगणार आहे. What comparison is काय there? तुलना आहे? मनुष्य आणि जनावर ही काय तुलना आहे? Yes, you need to love them, take care of them, but you should not forget your eternity calling. आणि ठीक आहे, तुम्ही त्या जनावरांवरती, त्या मुक्या प्राण्यावरती प्रेम केलं पाहिजे, परंतु त्या अनंत काळच्या पाचारणाकडे तुम्ही त्यापायी दुर्लक्ष करू नाही शकत. You know, one father was playing with his young son in the lawn of his home, आणि एक वडील ना आपल्या घरच्या लॉन मध्ये आपल्या मुलाशी खेळत होते. and the mother she came out screaming, आई ओरडत बाहेर आली, "You are tearing up the grass." तुम्ही सगळं गवत खराब करताय लॉनचं. The father called back, तर वडिलांनी परत आवाज दिला, "We are not raising up grass, we are raising up boys." आम्ही गवत नाही मोठं करत आहे, मुलं मोठी करतोय. What are you raising up? तुम्ही काय मोठं करताय? Grass गवत, or people? लोक का मुलं? Let that grass go away. ते गवत सुकलं तरी चालतंय, But children have to be reared up correctly. पण मुलांना संगोपन योग्य रीतीनं दिलं गेलं पाहिजे. Even if they break things आणि at जरी त्या home, मुलांनी घरात गोष्टी तोडल्या, you don't break their heart. तुम्ही त्या मुलांचं हृदय तोडू नका. Those things can be bought back, but your child's heart cannot be bought त्या back. गोष्टी परत विकत घेतल्या जाऊ शकतात, पण मुलाचं हृदय परत आपल्याला मिळणार नाही. Praise God. देवाला धन्यवाद. We don't give much importance to the place we are in आणि ज्या जागेत आपण आहोत त्या जागेला आपण जास्त महत्त्व देत नाही, because कारण the place is not everything. ती जागा सगळं काही नाहीये. The church may not look like a big cathedral, आणि हे चर्च काही मोठ्या कॅथेड्रल सारखं दिसणार नाही, but the importance is of the relationship that we have in our church. पण आपल्या चर्च मध्ये एकमेकांशी आपलं जे नातं आहे त्याला महत्त्व आहे. See? What is the use of having a house if it is not a home? काय फायदा? एक घर आहे पण त्यात घरात घरकुल नाही तर फायदा काय? What is the use of having a cathedral but not having proper relationship in that कॅथेड्रल आहे church? पण त्या इमारतीमध्ये योग्य नाती नाही तर त्याचा काय फायदा आहे? Amen? आमेन. Even if part of the church is not done up, no problem. आणि एखादा चर्चचा भाग जरी नीट अगदी व्यवस्थित केलेला नसेल, सजलेला नसेल तरी काही हरकत नाही. The souls should not be broken. जीव तुटले जाता कामा नाहीत, हृदय तुटता कामा नाहीत. Even if you don't mend the church, it is okay. You need to mend the hearts of the broken heart. तुम्ही चर्चची दुरुस्ती नाही केली तरी चालेल, पण तुटलेल्या हृदयांना दुरुस्त करा. Praise God. देवाला Because धन्यवाद. the people are important. कारण लोक महत्वाचे आहेत. The people are important. लोक महत्वाचे आहेत. None should leave the church with a broken heart. कोणी तुटलेल्या हृदयाने चर्च सोडता कामा नये. See the similarity in a family and a church. एखादं कुटुंब आणि चर्च यांच्यातलं साम्य बघा. Like the family can be developed.
जसं कुटुंब जे आहे त्याचं विकसन होऊ शकतं only with a loving woman as its center. एखादी प्रेमळ स्त्री जर एक केंद्रबिंदू म्हणून त्या कुटुंबात असेल तर त्या कुटुंबाचं संगोपन विकसन छान होऊ शकतं. So also, तसंच a church can develop only with a loving Savior in the center of that church. एखाद्या चर्चचं विकसन सुद्धा जर त्या चर्चच्या केंद्रबिंदूवरती आपला प्रेमळ तारणारा असेल तर त्या चर्चचं संगोपन छान होऊ शकतं. And that church, along with the loving Savior and the loving pastor, can really lift up that church members. आणि तो प्रेमळ तारणारा येशू ख्रिस्त आणि त्या चर्चचे जे प्रेमळ पास्टर तर ते दोघे मिळून त्या चर्चचं संगोपन छान करू शकतात. Amen. आमेन. Some churches are only filled up with youths काही चर्चमध्ये फक्त तरुण मुलं मुली आहेत. as the members. मेंबर्स म्हणून काही चर्चमध्ये आणि- फक्त तरुण मुलं आणि मुली आहेत. What is the use of having only arrows in the church? चर्चमध्ये फक्त बाण ठेवून काय करायचं? तो बाण सोडायला धनुष्य पाहिजे ना. Yes. That's why we have parents here. म्हणून आई बाप सुद्धा इथे आपल्याकडे आहेत. That's why we have fathers here. We have mothers here. म्हणून इथे बाप आहेत, वडील आहेत, आई आहे. Such churches will not grow. असे चर्च वाढणार नाही जिथे नुसती मुलंच आहेत. What is the use of having only bullets and no gun? काय फायदा? बंदूक नाही पण गोळ्या आहेत. What अरे is the use? सोडशील कुठून? And also, तसंच if there is only gun and no bullets, what is the use? फक्त बंदूक आहे आणि गोळ्या नाहीयेत तर त्याचाही फायदा नाही. In the same way, तसंच God has called the parents as bows. देवाने आई वडिलांना धनुष्य म्हणून बोलावलंय God has called the children as arrows. आणि देवाने मुलांना बाण म्हणून बोलवलंय. Our church is flooded with bows and arrows. आपलं चर्च धनुष्य बाणांनी भरलेलं आहे In the name of Jesus. येशूंच्या नावात. Amen. आमेन. So in our retirement age, we just sit down and leave the arrow. तर आपल्या निवृत्तीच्या काळामध्ये आपण बसल्या जागून फक्त बाण सोडायचे And then the children run. आणि मग आपली मुलं धावतील Amen. आणि करतील. Praise God. देवाला धन्यवाद. सुरुवात झाली आहे. देवाला धन्यवाद. If in the family there are only brothers and sisters, जर परिवारामध्ये फक्त भाऊ आणि बहिणी आहेत, just imagine a nuclear family. कल्पना करा एक न्यूक्लिअर कुटुंब आहे, There are only brothers and sisters. फक्त बहीण भाऊ त्या परिवारात राहतात, That family will suffer in discipline. तर त्या परिवाराला शिस्तबद्धता कमीच असणार आहे. Yes. Anybody will get up anytime and go walk out anytime, eat anytime, sleep anytime. त्या परिवारामध्ये फक्त भाऊ बहीण राहतात तर तिथे कधी कुठल्याही वेळेला कोणी उठणार, कधी खाणार, कधी बाहेर जाणार, काही वेळा नाही, काही नाही. No discipline in timing and getting up. शिस्त नाही की कधी किती वाजता उठायचं असतं, किती वाजता जेवायचं असतं, कुठल्या वेळेला काय करायचं असतं, त्याची शिस्त त्या घरात राहत नाही. See, it is the presence of the father and the mother आई बापांची उपस्थिती बेटा that makes the difference in the beautiful minds of your children. आई बापाची उपस्थिती तुमच्या सुंदर मुलांच्या सुंदर मनात फरक आणते. Are you getting me? आई बाप लागतात. You need father and mother in that house. आई वडील त्या घरामध्ये लागतात बेटा. Even so, तसं in the church we need father and mother. चर्च मध्ये सुद्धा आपल्याला आई वडिलांची गरज आहे. Fatherly figure, motherly figure. कोणीतरी आई सारखं, कोणीतरी बापा सारखं चर्च मध्ये आपल्याला गरजेचं आहे. That is why Jesus chose of all the families of the earth that time to visit, and that was only Mary, Martha and Lazarus. आणि म्हणून तर येशू ख्रिस्ताने त्या काळी जर कुठला परिवार असा शोधून काढला की ज्यांच्याकडे येशू जात असत तर तो मरिया, मार्था आणि लाजरसचा परिवार. Because कारण they were two sisters and one brother. दोन बहिणी आणि एक भाऊ ना, तिघच होते घरामध्ये, सिबलिंग्स. No father and mother. आई वडील नाही, So भाऊ. Jesus said, I will become the father and mother for येशू them. म्हणाले मी त्यांचा आई आणि बाप बने. Right? देवाला धन्यवाद. And so once we also hear that he disciplined Martha a little bit. आणि मग एकदा आपण ऐकतो की येशूंनी मार्थेला थोडीशी शिस्त लावली Martha, Martha, you're worried about too many things. की मार्थे मार्थे तू किती गोष्टींचं टेन्शन घेते ग. What you have to do is to sit at my feet. जे तू करायचं आहे ते म्हणजे माझ्या पायापाशी तू बसायला हवंय, ते सोडून तू किती टेन्शन घेते. Martha must have said, तर मार्था म्हणाली असेल what to do? काय करायचं. Parents are not there to discipline me. आई वडील नाहीत ना आमच्या घरामध्ये आम्हाला शिस्त लावायला, आम्हाला सांगायला कोणी नाही ना. That's why Jesus must have said, म्हणून येशू म्हणाले असतील that is the reason why I came to your house, म्हणून तर मी तुझ्या घरी आलोय to discipline you. तुम्हाला शिस्त लावायला. Praise God. देवाला धन्यवाद. Amen. आमेन. They had no parents. आई वडील नव्हते मरिया, मार्था आणि लाजरसला.
Here you have many parents, इथे तुम्हाला अनेक आई वडील मिळाले many आहेत. spiritual parents. अनेक आध्यात्मिक आईबाप तुम्हाला या जागेत मिळालेले आहेत. Even in your nuclear family, if you don't have parents, don't worry. The church has many parents. आणि तुमच्या न्यूक्लिअर एकट्या परिवारात सुद्धा जर तुमच्याकडे आई वडील नसतील ना तर काळजी करू नका. इथे चर्च मध्ये अनेक आई वडील देवाने दिले आहेत. Many parents. अनेक आई वडील चर्च मध्ये देवाने दिलेले आहेत. Surely they have taken care of their children, and now surely they will take care of you too. आणि नक्की त्यांनी आपल्या मुलाबाळांना सांभाळलंय आणि ते आई बाप तुम्हाला सुद्धा सांभाळतील. If their own children are in the church, that means they have proven themselves to be very good parents and they can nurture you also in त्यांची the church. स्वतःची मुलं जर चर्च मध्ये हजर आहेत तर याच्यावरनं सिद्ध होतं की त्यांनी आपल्या मुलांचं संगोपन छान केलेलं आहे म्हणून त्यांची मुलं चर्च मध्ये दिसत आहेत. तर ते तुम्हालाही छान पद्धतीनं शिस्त लावून संगोपन देतील. And above all, आणि त्याहून जास्त take Jesus as your father. येशूंना आपला बाप बनवा. डॅडी बोलो डॅडी येशू को. Yes. His We- father and mother rolled into one. आई आणि बाप एकत्र येशू. His father and mother rolled into one. आई आणि बाप एकत्र येशू. ख्रिस्त गुरु माऊली आणि हे मेरे स्वर्गीय बाप दोन्ही एकत्र येशू. Because Jesus said, कारण येशू म्हणाले as a hen gathers her chicks. जसं कोंबडी आपल्या पिल्लांना एकत्र करते. कोंबडी. कोंबडी A कोंबडी female. कोंबडी स्त्रीलिंग. My Jesus is both together. तसं माझे येशू दोन्ही एकत्र आहेत. Amen. आमेन. आई Praise पण बाप God. पण. Amen. आमेन. So in the church you need a father's heart, you need a mother's heart. तर चर्च मध्ये आपल्याला वडिलांचं हृदय गरजेचं आहे, आईचं हृदय गरजेचं आहे. You need an elder brother's heart and elder sister's heart. चर्च मध्ये थोरल्या बहिणीचं थोरल्या भावाचं हृदय गरजेचं आहे. Then all your naughtiness will go in the म्हणजे name of Jesus. सगळा तुमचा खोडकरपणा आणि मस्ती येशूंच्या नावात निघून जाईल. Praise God. देवाला धन्यवाद. Sometimes what your mothers cannot discipline you, हो we ना. can. कधी कधी आई जी शिस्त लावू शकत नाही ती इथे लागते. Yes. इथे लागली जाऊ शकते. जी आई शिस्त लावू शकत नाही कधी कधी ती चर्च मध्ये बरोबर लागते. Amen. आमेन. कधी कधी म्हणतात ना आईपेक्षा मला माझी काकू आवडते. That is why in a country for the minds to grow beautifully, आणि म्हणून मनांचं विकसन आणि मन जर सुंदर रीतीनं वाढायचं असेल तर in a country, एखाद्या देशात there are 3 societal members. तर 3 सामाजिक घटक तिथे असतात. एखाद्या देशामध्ये माणसांची मन जर व्यवस्थित संगोपित व्हायची असतील तर तिथे 3 घटक असतात That makes the difference. की ज्यांनी फरक पडतो. The father, बाप आई वडील the mother, आई and the teacher. आणि शिक्षक. If you have these 3, या 3 हे तिघे जर तुमच्या आयुष्यात असतील आई वडील आणि शिक्षक they say if you have these 3 elements in the country, ते म्हणतात that country will have well qualified youth. ते म्हणतात जर तुमच्या देशामध्ये हे 3 घटक असतील आई वडील आणि शिक्षक तर त्या देशातला तरुण वर्ग फार छान वाढणार. So also in the church, तसं चर्च मध्ये आहे. there has to be a fatherly figure, a motherly figure, and a pastor. वडिलांसारखं कोणीतरी पाहिजे, आईसारखं कोणीतरी पाहिजे आणि पास्टर पाहिजेत. Then you will have all round growth. मग तुमची सगळीकडून व्यवस्थित वाढ होईल. You shall be blessed in every possible way आणि in the name प्रत्येक of शक्य Jesus. रीतीनं तुम्ही येशूंच्या नावात आशीर्वादित व्हाल. Amen. Amen. In that church the youth shall be blessed. आणि त्या चर्च मध्ये तरुण वर्ग आशीर्वादित होईल. In that church the youth's destiny will be made. त्या चर्च मध्ये तरुण वर्गाचं जी दिशा आहे ती बनेल. Praise God. आमेन. Many of the youth today who are established in life had been a part of a church from their birth. आज अनेक तरुण मुलं मुली जी आपल्या आयुष्यामध्ये स्थिर स्थावर झालेली आहे ती जन्मापासून आपल्या चर्चला येणारी आहेत. See that the bigger the church, the greater the covering. आणि जेवढं मोठं चर्च तेवढं मोठं आवरण आपल्यावर असतं. Yes. तेवढं आपण झाकलेले असतो. The bigger the church, the greater the covering. जेवढं मोठं चर्च तेवढं मोठं आवरण. Sadly, some of the fathers and mothers behave like children to one another. पण दुःखाची बाब की काही आई वडील एकमेकांशी मुलांसारखं वागतात. In their own respective homes, they behave like a father. When they come to church, they behave like a son. स्वतःच्या घरामध्ये वडिलांसारखं वागतात पण चर्चला आल्यानंतर पोरकट वागतात. Same goes with the mother. तसं आईचं पण आहे. At home, she behaves like a mother. In the church, she behaves like a young girl. ती आई घरामध्ये आईसारखं वागते, चर्चमध्ये तरुण मुलीसारखं वागते.
As you have been a covering in your home, be a covering for the church members तुम्ही also. जसं तुमच्या घरामध्ये आवरण झालाय ना तसं चर्चच्या सभासदांसाठी सुद्धा आवरण बना. Don't leave your motherhood at the gate and walk in like a young lady. तुमचं आई पण तिथंच सोडून गेट मधून आत येताना एखाद्या तरुण मुलीसारखं येऊ नका. Even the fathers. वडील सुद्धा Don't leave your fatherhood at the gate and enter the church as a single bachelor. तुमचं बाप पण घरी सोडून चर्च मध्ये प्रवेश करताना मी एखादा असा ब्रह्मचारी तरुण मुलगा असे येऊ नका. No. नाही. Enter the church as a father. Enter the church as a mother. जर तुम्ही आई वडील आहात तर आई आणि वडील या नात्याने चर्च मध्ये प्रवेश करा. And let others see you as a father. Let others see you as a motherly आणि figure. बाकीच्यांना तुमच्याकडे आई म्हणून वडील म्हणून पाहता येऊ दे. Teach the youth. तरुण वर्गाला शिकवा. That's what Paul told Timothy. पॉल तिमोथीला असं म्हणाला. Tell them त्यांना सांग that the aged women will teach the younger women to be submissive to their husbands. की ज्या वयस्कर बायका आहेत त्या तरुण मुलींना शिकवतील की आपल्या स्वतःच्या नवऱ्याच्या अधीन राहा. The way you live in your family, live in the church. तुमच्या कुटुंबात तुम्ही जसं राहता तसं चर्च मध्ये राहा. Don't say, oh, that was my child. This is not my child. असं म्हणू नका. नाही ती माझी स्वतःची मुलं आहेत, ही काय माझी मुलं नाहीत. This is your child also. अरे ही पण तुमचीच मुलं आहेत. We are all one family. आपण सगळेजण एक परिवार आहोत. Amen. आमेन. Your role does not stop after you come from your home. तुमची भूमिका तुम्ही घरून इथे आल्यावर संपत नाही, थांबत नाही. It continues even in the church. तुमची भूमिका घर सोडून तुम्ही चर्च मध्ये आल्यानंतर चर्च मध्ये सुद्धा सुरूच असते. Be a parent to someone in the church. चर्च मध्ये येऊन कुणासाठी तरी आई बाप बना. Groom somebody. कुणाचं तरी जीवन मार्गाला लावा. Teach them the word. त्यांना वचन शिकवा. Pray for them. त्यांच्यासाठी प्रार्थना Lead करा. them. त्यांना मार्ग Guide दाखवा. them. त्यांना मार्गदर्शन करा. God will bless you. ते तुम्हाला आशीर्वाद देईल. Because this is also your family. कारण हाही तुमचा परिवार आहे In ना. fact, this is the best family. आणि हा तर सगळ्यात उत्तम परिवार This आहे. is the greatest family. सगळ्यात मोठा परिवार आहे. This is the longest family. सगळ्यात लांब लचक परिवार आहे. This is the eternal आणि family. अनंत काळचा परिवार आहे. That is short-lived family. ते तुमचं कुटुंब थोड्या काळ राहणार आहे. This is a long-lived family. हे अनंत काळासाठी राहणार It आहे. is eternal family. हे अनंत काळाचं कुटुंब सनातन कुटुंब असणार आहे. Are you Yes. getting me? कळलं? दे बाप्पा धन्यवाद. As in the family, जसं कुटुंबात the love plays an important role for the development of the child. प्रेमाची भूमिका फार महत्वाची असते एखाद्या मुलाच्या मुलीच्या संगोपनात. More important than the wealth and the privileges. अगदी धनसंपत्ती आणि जे काही सौभाग्य त्यांना मिळणार आहे, वतनात एस्टेट मध्ये त्यांना जे काही मिळणार आहे त्याच्यापेक्षा जास्त प्रेम फार महत्वाचं. Have you realized that truth? आणि हे सत्य तुम्हाला उमगलंय का आजपर्यंत की It's not घरामध्ये love that develops your child. घरामध्ये- It is not money that develops your child. घरामध्ये तुमचा पैसा तुमच्या मुलांना विकसन देत नाही. It's not the privileges that develops your child's जी character. इस्टेट तुम्ही तुमच्या मुलांसाठी सोडून जाणार आहे ती इस्टेट तुमच्या मुलांचं चारित्र्य बनवणार नाहीये. It's your love. तुम्ही दिलेलं It's your प्रेम, discipline. तुम्ही दिलेली It's your शिस्त, mercy. तुमची दया, It's your forgiveness. तुमची क्षमा, हे सगळं तुमच्या मुलांना घडवणार आहे. Amen. Amen. So also in the church, तसं चर्च मध्ये the love of the elderly वयस्कर लोकांचं and the प्रेम, parental figures, आई बापासारखे जे आहेत त्यांच्याकडचं प्रेम it's much more important than anything else. जास्त महत्वाचं असतं आणि कुठल्याही गोष्टीपेक्षा. Say, God has a reason for making a family for Adam. आणि देवाने आदामासाठी कुटुंब निर्माण केलं त्या मागे कारण होतं. Adam did not think of raising a family. आदामाने विचार केला नव्हता की मला कुटुंब उभं करायचं. It was God's plan. देवाची योजना होती. It was God's plan that Adam should have a family. देवाची योजना होती की आदामाला कुटुंब मिळावं. So also it is God's plan that you have a church. तसं देवाची योजना होती की तुम्हाला चर्च मिळावं. Because your soul needs a church. कारण तुमच्या जीवाला चर्चची गरज आहे. Your life needs a church. तुमच्या जीवनाला चर्चची गरज आहे. Are you getting me, people? कळतंय का मी काय म्हणतोय? God made that family for Adam. देवाने आदामासाठी तो परिवार तयार केला. God brought Eve to Adam. देवाने हवेला आदामाकडे आणलं. Without a family, परिवाराशिवाय man becomes alone in the world. मनुष्य जगामध्ये एकटा पडतो And he will tremble in the cold. आणि मग तो थरथर कापेल हिवाळ्यात. Alone man will tremble in the cold. एकटा माणूस हिवाळ्यात थरथर कापेल थंडीत. Does not the Bible say, बायबल म्हणतं ना, Ecclesiastes 4:11, उपदेशक 4 अध्याय 11 वचन, if two lie together, then they have the heat. But how can one be warm alone?
जर दोघे एकत्र झोपले तर त्यांना ऊब मिळेल, पण एखादा जर एकटाच आहे तर त्याला ऊब कुठून मिळणार? This is also true in the spiritual sense आणि हे आध्यात्मिक रीतीनं सुद्धा खरं आहे बरं का? of people in the Christian community. किंवा ख्रिश्चन समाजातल्या लोकांसाठी सुद्धा You cannot survive alone. तुम्ही एकटे नाही राहू शकत हा. You need more than one, more than तुम्हाला- two in the church. तुम्हाला चर्च मध्ये सुद्धा एकाहून जास्त माणसांची गरज पडणार आहे. I know of Christians मला असे काही ख्रिश्चन ठाऊक आहेत who would post in the Facebook that the church is not very important. जे फेसबुकवर असं काही लिहितात, पोस्ट करतात की चर्च काही एवढं महत्वाचं नाही. If we are born again, we can be attached to Jesus Christ, who is the head of the body. आणि तुमचा जर नवीन जन्म झालेला आहे तर तुम्ही प्रभू येशू ख्रिस्ताचे मस्तक आहेत, त्याला जडा, म्हणजे तो मस्तक आणि तुम्ही शरीर. चर्च वगैरे काही महत्वाचं नाही. The head is not attached to the member, it is attached to the body of Christ. पण मस्तक काही मेंबरला, सभासदाला जडलेलं नाही ना. तर अनेक सभासद एकत्र मिळून जो देह तयार झालाय त्या देहाला मस्तक जडलंय बेटा. The member is attached to the body. सभासद त्या देहाला जडलेला आहे Body is attached to the head. आणि देह मस्तकाला जडलेला आहे. It's not that hand is attached to the head, leg is attached to the head, stomach is attached to the head. No. हात डोक्याला किंवा पाय डोक्याला, पोट डोक्याला जडलेलं नाहीये. ऍज अ बॉडी हे सगळं जडलंय. Yes. Every member is attached to one another and becomes a body. प्रत्येक सभासद एकमेकांमध्ये जडून एक शरीर, एक देह बनतो. And that body is attached to the head. आणि तो देह त्या मस्तकाला, येशूला जडलेला आहे. And when you say that I as a member am attached to the head, you are a weird creature. आणि तुम्ही जर म्हणताय की मी एक मेंबर आहे आणि मेंबर म्हणून, एक सभासद म्हणून मी येशूंना जडलेलो आहे, तर तुम्ही विचित्र काहीतरी श्वापद आहात. Because you have never seen a hand attached to the head. का आपण कधी हात डोक्याला लागलेला बघितलेला नाही. Unless you attach yourself to one another, you don't represent the body of Christ. जोवर तुम्ही एकमेकांशी स्वतःला जडवून घेत नाही तोवर तुम्ही ख्रिस्ताच्या शरीराचं दर्शक बनत नाही. Are you understanding? एकमेकांबरोबर राहावं तर लागेल, जमवून तर घ्यावं लागेल, एकत्र तर यावं लागेल. Yes. Whether you like one another or not. आवडो न आवडो, मला हे आवडत नाहीत, मला ते आवडत नाही, तो बँड वाजवायचा बंदच करा. You are not called the member of Christ. You are called the body of Christ. आपल्याला ख्रिस्ताचा मेंबर म्हटलेलं नाही, आपल्याला ख्रिस्ताचा देह म्हटलेलं आहे. Yes. I know of one person, he used to always post on the Facebook. मला एक व्यक्ती ठाऊक आहे, फेसबुकवर नेहमी पोस्ट टाकणं. Church is not important. चर्च महत्वाचं नाही. We should be attached only to the head. आपण फक्त मस्तकाला जडलेलं पाहिजे. But later on, मागाहून he became a pastor. ते पास्टर बनले स्वतःच. And now, आता he is letting all the people to come to his church. I सर्व want you लोकांना- people to come to church. सर्व लोकांना चर्च मध्ये बोलवतात की लोकांनो माझ्या चर्चला या. And now he writes how important the church आणि is. आता लिहितात की चर्च किती महत्वाचं आहे. पास्टर झाल्यावर क्या हो गया इन लोगों Say, को? what is Holy Communion? अरे पवित्र सहभागिता म्हणजे काय आहे? It is the unity of all the members gathered together. पवित्र सहभागिता म्हणजे सगळे सभासद एकत्र जमणं, ऐक्याने बसणं, ते आहे. It is the togetherness of Christians coming together to worship God. ख्रिश्चन माणसं एकत्र बसून देवाची आराधना करणं. Say, आमेन. it is a spiritual gather, a spiritual coming together in the local setup. आध्यात्मिक रीतीनं स्थानिक मंडळीत एकत्र जमणं. Amen. Amen. Why does Paul say पॉल असं का म्हणाला? in Hebrews 10:24? इब्री करास 10:24 मध्ये, Let us consider one another in order to stir up love and good works. इब्री करास 10वा अध्याय आणि त्यातल्या 24व्या वचनामध्ये पॉल असं का म्हणाला की प्रीती व सत्कर्मे करायला उत्तेजन देण्यासाठी आपण एकमेकांकडे लक्ष द्यावे. How to stir up love? कसं बरं हे प्रेम आपण एकमेकांमध्ये आणायचं? Paul is saying stir up love. पॉल म्हणतो जरा प्रेम आतमध्ये येऊ दे. What does it mean to stir up love? प्रेम स्टर करा, म्हणजे प्रेमाची ढवळाढवळ करा. आपण कसं एखादं कालवण हलवतो तसं ते प्रेम हलवा. If you are alone, can you stir up love? तुम्ही एकटे असाल तर त्या प्रेमाची ढवळाढवळ करू शकाल No. नाही. He is saying there is a way of helping one another. पॉल म्हणतोय एकमेकांना मदत करायची एक रीत आहे. Help one another in love. एकमेकांना प्रेमात मदत करा. Are you getting me? कळतंय का मी काय म्हणतोय? And in doing good. चांगलं करण्यात एकमेकांना मदत करा. And verse 25 is the answer to verse 24. आणि 25व वचन 24व्या वचनाचं उत्तर आहे. How to stir up love? ते प्रेम कसं ढवळाढवळ करून आणायचं? Not forsaking the assembling of ourselves together, even as some are accustomed to do, but rather encouraging one another, and all the more as you see the day drawing near. आपण कित्येकांच्या चालीप्रमाणे आपले एकत्र मिळणे सोडू नये, तर एकमेकात बोध करावा.
आणि जसा तो दिवस जवळ येत आहे म्हणून तुम्हाला दिसतंय तसं तसं तर ते अधिक करावं. In the church only you can stir up love. चर्च मध्येच तुम्ही ती प्रीती जी आहे तिला हलवून बाहेर In काढू the शकता. church only you can show forth your love. चर्च मध्येच तुम्ही तुमचं प्रेम दाखवू शकता ना. Paul is saying, पॉल म्हणत आहे let us not give up meeting together in the church. की चर्च मध्ये आपण एकत्र जमणं सोडू नये. Let us not neglect our going to church. आपण आपल्या चर्चला जाणं जे आहे त्याकडे दुर्लक्ष करू नये. Let us not neglect hearing the word of God. देवाचं वचन ऐकण्यात दुर्लक्ष करू नये. Some people come to church but don't hear the word of काही God. लोक चर्चला येतात फक्त चर्चला येतात वचन ऐकायलाच बसत नाही. It is useless. काय फायदा आहे चर्चला येऊन? It is not going to bless them. त्यातनं त्यांना आशीर्वाद मिळणार नाहीये. And Paul says, पॉल म्हणाला encourage and warn one another. एकमेकांना बोध करा, एकमेकांना सूचना द्या. Even as we are drawing close to the coming of the Lord Jesus Christ. जसं प्रभू येशू ख्रिस्ताच्या आगमनाच्या जवळ जवळ आपण जात आहोत. That means म्हणजे it's very important that you be found in the church during the time of rapture. हे अतिशय महत्वाचं आहे की स्वर्गारोहणाच्या वेळेत सुद्धा तुम्ही चर्च मध्ये सापडायला हवंय. It's important. महत्वाचं आहे. Say, here in this church, या चर्च मध्ये you discover creative ways to encourage one another. तुम्हाला क्रिएटिव्ह रीती सापडल्या एकमेकांना प्रोत्साहन द्यायच्या. नवीन Amen. नवीन रीती सापडल्या एकमेकांना प्रोत्साहन द्यायच्या. The leaders and the pastors and the elders, they discover ways to encourage one another. लीडर म्हणा, पास्टर्स म्हणा किंवा एल्डर्स म्हणा, ते सगळे नवीन नवीन रीती शोधून काढतायत एकमेकांना प्रोत्साहन द्यायच्या. Paul is saying you need to motivate one another. पॉल म्हणतो तुम्ही एकमेकांना थोडंसं प्रेरणा द्या You should show forth acts of compassion, आणि कळवळ्याची कृत्य दाखवा. ढेपाळलेल्यांना वर आणा. doing beautiful works as expression of Christian love. आणि ख्रिश्चन प्रेमाचं एक प्रतीक म्हणून सुंदर आणि छान कामं करा. Use that agape love that you have in you, ते अगापे प्रेम तुझ्यात आहे ना, ते वापर ना. which is poured by the Holy Spirit in your heart. जे पवित्र आत्म्याने तुझ्या हृदयामध्ये ओतलेलं आहे ना, Use it in the church. ते वापर ना चर्च मध्ये. Show forth that love. ते प्रेम दाखव. Show forth that compassion. ते तो कळवळा दाखव चर्च मध्ये. Lift up limping hands and limping feet. लंगड्या पांगड्या पायांना हातांना चर्च मध्ये मदत कर. See, many fall into error because they are neglecting the church of God. अनेक जण चुकीत पडतात कारण की देवाच्या चर्च कडेच त्यांचं दुर्लक्ष असतं. I might as well have a person with a ponytail in the church हो ना, मी तर than not म्हणतो having ponytail and not coming to मी church. तर म्हणतो एखादा पुरुष शेंडी बांधून पोनी बांधून चर्चला आलेला सुद्धा मला चालेल, पण व्यवस्थित केस आहे, पोनी बांधलेली नाही आणि नरकात चाललाय तसं नकोय. पटलं का? Are you getting me? समजताय का? ठीक आहे ना, तो जरी इथे पोनी बांधून आला तर आला, स्वर्गात तर चाललाय ना. Maybe God will do such a miracle that he will become bald. He can never wear a pony देव असा ever काहीतरी again. चमत्कार करेल की तो होता होता टकला होईल. फिर टकला झाल्यावरती पोनी कहां से बांधेंगे? Praise God. है कि नहीं? Let them come. येऊ दे ना. अरे आपको क्या तकलीफ है, आने देना बेटा. He may be a fighter, but let him come to church. असेल भांडखोर पण येऊ दे ना चर्चला. He may be immoral, but let him come to church. असेल अनैतिक पण येऊ दे ना चर्चला. हा दवाखानाच आहे. See? इथे सुधारतात सगळे. Church is a hospital. चर्च दवाखाना आहे, हो की नाही? It's a reformation center. चर्च म्हणजे आपल्याला सुधरवण्याची एक संस्था आहे. सुधर गई मेरी बिगड़ी चाल. Monday we have a medical college. On Sunday we have a hospital. आणि रविवारी तर आपला हा दवाखानाच असतो. सोमवारी मेडिकल कॉलेज असतं On Saturday it is ICU. आणि शनिवारी आयसीयू. Joshua will know what I'm saying. He agrees with me. ये हॉस्पिटल है. सुनील जॉन ब्रदर भी हंस रहे हैं. डॉक्टर लोगों को समझ रहा है. या ऐसा ही है सैटरडे संडे मंडे का कामकाज. Many people fall into error because they neglected the church. अनेक लोक चुकीत पडतात कारण चर्च कडे दुर्लक्ष. I know of some elders, suddenly they left the church. मला काही असे वडीलजन ठाऊक आहेत, एल्डर्स ठाऊक आहेत, अचानक चर्चच सोडलं. Now they are separated. Some are died before time. आता वेगळे काय झाले, काही त्यांच्या ठरलेल्या वेळेअगोदर वारले. I'm not saying these things will not happen when you come to church. आणि मी काय म्हणतो, चर्चला आल्यानंतर या गोष्टी घडणारच नाहीत असं मी म्हणत नाही. But there is always constant danger outside the church. पण चर्चच्या बाहेर सारखा आपल्याला धोका असतो ना बेटा. Where you are not placed, if you go there, it is always danger. आणि जर जिथे तुम्ही नेमलेले नाहीये तिथे जर तुम्ही गेलात तर तिथे धोका आहे तुझ्या My जीवाला. prayer is that you leave this earth in God's timing. माझी प्रार्थना आहे की तुम्ही देवाच्या ठरलेल्या वेळेत हे भूतल सोडा. And to leave the earth in God's timing, be in God's church. आणि देवाच्या वेळेत तुम्हाला पृथ्वी सोडून जर जायचं असेल तर देवाच्या चर्च मध्ये Where राहावं God लागेल. has placed you. जिथे देवाने तुम्हाला ठेवलंय, नेमलंय. Amen. मला माझ्या ठरलेल्या वेळी मरायचं असेल तर मला माझ्या चर्च मध्ये राहावं लागेल. Don't allow the demonic miseries to attach to you. आणि सैतानी त्रासांना तुम्ही कशाला स्वतःशी बांधून घेताय? आ बेल मुझे मार कशाला करायचं?
When two coals are kept together, each one will ignite the other one. दोन कोळसे एकत्र ठेवले की एकमेकांना ते जाळ देतातच ना, The fire continues. आणि ती आग मग लागतच राहते. If one coal's fire dies down, the other coal lifts it up. आणि एका कोळशाची जर आग विझत चालली तर दुसरा तो जळणारा कोळसा त्या कोळशाला परत आग लावतो. Amen. आमेन. The more the coals, the more the fire. जेवढे जास्त कोळसे तेवढी जास्त आग. आमेन. If there is only one coal, एकच जो कोळसा असेल it doesn't stir up fire. तर तो काय आग लावत नाही. Because कारण even if there is fire, after some time it may go down and there is nobody else, no other coal to lit it again. आग जरी असली तरी सुद्धा ती थोड्या वेळाने दबून जाणार आहे, कारण की दुसरं कोणी नाहीच आहे ज्याला तो ती आग देईल. But when there are other coals, पण इतर कोळसे सुद्धा जेव्हा it असतात gets stirred up ते कोळसे सगळे एकत्र हलतात and it stirs other coals also. आणि इतर कोळशांना एकमेकांना ते हलवतात. If I burn down, I got another coal to burn me up. जर माझ्यातली आग विझत चालली तर माझ्या शेजारी दुसरा कोळसा असतो ती आग माझ्यात परत लावायला. If you burn down, my coal will lit you up. आणि तुझ्यातली आग विझत चालली तर माझ्यातली आग तुला परत पेटवेल, है की नाही? हालेलुया. मागच्या लोकांना एवढा आनंद होत आहे. I feel the people outside are more excited. बाहेरचे लोकांना फार आनंदाने अशा प्रतिक्रिया देत आहेत. And that's why Jesus said, म्हणून येशू म्हणाले, where 2 or 3 are gathered in my name, there am I in the midst of you. जिथे दोघे किंवा तिघे माझ्या नावात जमतात तिथे त्यांच्यामध्ये मी आहे. It's never single. आणि कधी एकट्या एकट्याचं काम नसतं बरं काय. When you come together, एकत्र आपण जमलो ना, you talk about spiritual things. मग आध्यात्मिक गोष्टी आपण बोलायला You लागतो. talk about Jesus. मग येशूंच्या गप्पा सुरू होतात. Blessings flow forth there. आशीर्वाद तिथे वाहतात. A book of remembrance is shared there. एक स्मरणाचं आठवणीचं पुस्तक तिथे एकमेकांना सांगितलं जातं. Like the 2 disciples who walked on the Emmaus road. जसं आमोसच्या रस्त्यावर 2 शिष्य चालत होते ना, They were talking about Jesus. ते येशूंविषयी बोलत होते. So when you keep on talking about तर Jesus, जेव्हा तुम्ही येशूंविषयी बोलत राहा, Jesus joins your company. येशू तुमच्या कंपनीत येतोच. लेट्स टॉक अबाउट जीसस. हालेलुया. Amen. Jesus joins them. आणि येशू तिथे येतातच. मग कारण येशू बघतात अरे माझ्याच गप्पा चालल्यात, And he gave them a revelation. आणि येशू येऊन त्यांना प्रगटीकरण देतात. And then they said, आणि मग ते म्हणतात, did not our hearts burn when you was with us? आपली हृदय जळतच होती ना तो आपल्यामध्ये आल्यानंतर. When you are here, your heart will burn. इथे तुम्ही असताना तुमची हृदय जळणार Your आहे, heart will be stirred up. हृदय पेटलेली असणार आहे, Because Jesus is here. कारण येशू इथे आहेत. हालेलुया. Praise आमेन. God. देव बाप्पा तुझे आभार. The church is linked to your past. चर्च तुझ्या भूतकाळाला सुद्धा जडलेलं आहे, The church is a bridge to your future. आणि चर्च तुझ्या भविष्याचा एक पूल आहे. There. त्याच्यावर चढूनच तुला तुझं भविष्य मिळणार आहे. And हालेलुया. the own nuclear family is attached to the past. आणि जसं न्यूक्लिअर परिवार भूतकाळाला जडलेले असतात And they think it is also linked or to the future. आणि त्यांना असं वाटतं की भवितव्याला पण ते जुडलेले आहेत. You need to know, तसं तुम्हालाही कळायला हवं, our church did not start in Dapodi. आपलं चर्च दापोडीत नाही सुरू झालं. It started as a church in the wilderness. आपलं चर्च रानामध्ये चर्च म्हणून सुरू झालंय. रानातला प्रवास. Our family tree is very huge. आपलं पारिवारिक झाड फार मोठं आहे. People are finding out their family tree. आज लोक पारिवारिक झाड शोधत असतात की माझे आजोबा कोण, मग माझे पणजोबा कोण, मग खापर पणजोबा कोण. Bigger than that family tree is your family अरे tree. त्या कुटुंबाच्या झाडापेक्षा हे कुटुंबाचं झाड किती मोठं आहे. Praise God. देवाला धन्यवाद. ते शोधून काय मिळणार आहे? हे शोधून अनमोल रत्न मिळणार आहे. Hey, church in the wilderness, रानातलं चर्च where God walked with them and talked with them. जिथे येशू त्यांच्या सोबत, देव त्यांच्या सोबत बोलत असे, चालत असे. And he walked with me and he talked with me. He gave them manna from heaven. आणि स्वर्गातून मान्ना त्यांना देत He असे, gave them water to drink. पाणी प्यायला देत असे. Their clothes did not wear off. त्यांचे कपडे चिरले Their नाही, shoes did not wear off. त्यांच्या चपला आणि बुट चिरली नाही. Why were they called the children of Israel? का त्यांना इस्रायली मुलं म्हटलं गेलं? Because कारण they were one family. ते एक कुटुंब होते. If you read in the Bible, all of them collectively were called the children of Israel. बायबलमध्ये तुम्ही वाचलं तर त्यांना सर्वांना एकत्रित मिळून इस्रायलची मुलं हे नाव होतं. Because कारण Israel was the son of Abraham whom God called. इस्रायल अब्रामाचं संतान ज्याला देवाने पाचारलं. We all belong to Abraham. आपण सगळे अब्रामाच्या मालकीचे आहोत. We also belong to Noah. आपण नोहाच्या मालकीचे We पण. also belong to Adam. आपण आदामाच्या We मालकीचे also पण. belong to Adam's God. आदामाच्या देवाच्या मालकीचे पण आहोत. हालेलुया. आमेन. God. देवाला धन्यवाद. खूप आनंद आहे.
हा ट्रान्सफर जो झाला त्यात खूप आनंद आहे. God was walking with them. देव त्यांच्या सोबत चालत होता. Their past was together, their present was together, their future was together. त्यांचा भूतकाळ, वर्तमान, भविष्यकाळ सगळं एकत्र होतं, एकत्र, सब इकट्ठा. Their past was in Egypt, their present was in the wilderness, their future is in the अभिवचन दत्त promised land. त्यांचा भूतकाळ मिसर देशात एकत्र होता, त्यांचा वर्तमान काळ रानात एकत्र होता, त्यांचा भविष्यकाळ वचन दत्त देशात एकत्र आहे. हे की That नाही? is how we are going to walk. असे आपण चालणार आहोत एकत्र. From the kingdom of darkness to the kingdom of his dear son Jesus अंधाराच्या Christ. राज्यातनं त्याचा प्रिय पुत्र येशू याच्या राज्यात जे प्रकाशाचं राज्य आहे. Our beginning was from the Garden of Eden. आपला प्रारंभ एदेनेच्या बागेतून झाला. Our future will be in heaven. आपलं भविष्य स्वर्गात असणार What आहे. you are searching for your family tree. अरे काय तुझं पारिवारिक झाड शोधतोय तू? माझ्या आजोबा No, कोण I want to नाही. find out Silve from where it started. नाही, मला सिल्वे कुठून सुरू झाले ते बघायचं. सिल्वे कुठून सुरू झाले बघून काय मिळेल. This is the family I will see forever. या परिवाराला मी कायम बघणार आहे वर. My own family I may not see forever. कदाचित माझ्या स्वतःच्या कुटुंबाला मी कायमचं बघणार नाही. My own relatives I may not see forever. कदाचित माझ्या स्वतःच्या नातेवाईकांना मी कायमचं बघणार नाही. But you I will see forever. तुम्हाला मी कायमचं बघणार आहे ना. मग इथलं शोधलेलं बरं का ते शोधायचं. जे कायम राहणार आहे ते शोधा. It will outlast even the blood family. रक्ताच्या परिवाराला सुद्धा ते ओव्हरटेक करेल. What is a church? It's a family. चर्च काय आहे? चर्च एक परिवार आहे. Where you put your arms around each other. जिथं आपण एकमेकांच्या हातात हात घालतो, Help one another. एकमेकांना मदत Pray करतो, for one another. एकमेकांसाठी प्रार्थना करतो Are there when the things are needed. आणि गरज पडली तर तिथे हजर असतो. Say, comforting one another. एकमेकांना दिलासा देतो, पाठीवरनं मायेचा हात फिरवतो. Yes, there is a similarity between the nucleus home and the church home. तर जगातलं आपलं कुटुंब आणि इथलं चर्च मधलं घर याच्यामध्ये साम्य आहे. Yet this is much greater. तरी सुद्धा हे सगळ्यात मोठं This आहे. is much greater. हे सगळ्यात मोठं आहे. ते तर आहे पण हे मोठंच आहे. Family means no one gets left behind or forgotten. कुटुंब म्हणजे काय की कुणी कुणाला विसरत नाही की अरे मी चाललो होतो पण बायकोच विसरला, असं कुटुंबात होत नाही. Say, व्हायला नको. in your family, तुमच्या कुटुंबात do you forget one another's birthdays? तुम्ही एकमेकांचे वाढदिवस विसरता का? No. नाही. You celebrate the birthday. तर वाढदिवस आपण साजरे करतो. And the wife will get angry also if you forget a birthday. आणि तुम्ही जर बर्थडे विसरला तर बायको वी डेअर नॉट फॉरगेट द बर्थडेज अदरवाइज विल बी इन ट्रबल. Don't dare to forget the anniversary. असे वाढदिवस आणि लग्नाचे वाढदिवस विसरायचे नाही, नाही तर घरामध्ये वादळ येईल. Say, you celebrate together. एकत्र साजरा करायचा. Birthdays you celebrate together. वाढदिवस एकत्र साजरा Anniversaries you करायचा, celebrate लग्नाचे वाढदिवस together. एकत्र You साजरे party करायचे, together. पार्ट्या एकत्र करायच्या. Say, एकट्या एकट्याचं काम नाहीये. when there is death in the home, you mourn together. घरात कोणाचा मृत्यू झाला एकत्र शोक करायचा. Say, हा? the church is the same. चर्च तसंच आहे. Party together. पार्टी एकत्र करा, Mourn together. एकत्र शोक करा, Rejoice together. आनंद एकत्र करा. आपल्या झाल्या ना फीस्ट आत्ता मध्ये, आत्ता फीस्ट झाली, आपण एकत्र बसलो, जेवलो, Eating together. एकत्र जेवलो. That's what we did. आपण केलं ना. That is called love feast. त्याला म्हणतात प्रीती भोजन. We shared with one आपण another. एकमेकांचे डब्बे खाल्ले. Praise God. देवाला धन्यवाद. एकमेकांचा Amen. स्वयंपाक आपण खाल्ला, Helping one another. एकमेकांना मदत. Even if somebody does not have money, help that person. जर कुणाकडे पैसा नाही त्या माणसाला मदत करणे, That is helps ministry. त्याला मदतीची सेवा म्हणतात ना रे. You have helps ministry in your nucleus home. You cannot have helps ministry in the church. मदतीची सेवा of God. तुमच्या स्वतःच्या घरामध्ये आहे, जगातल्या घरात, जगातल्या कुटुंबात. मग देवाच्या परिवारात का नाही? We are all God's children. आपण सगळी देवाची मुलं आहे ना. If I have good clothes, you also should have good clothes. माझे कपडे चांगले असतील तर तुमच्याकडे पण चांगले कपडे असायला पाहिजेत. If I have a cycle, माझ्याकडे जर सायकल आहे, I will pray that you have a scooter. मी प्रार्थना करेन की तुम्हाला स्कूटर मिळावी. That is true love. त्याला खरं प्रेम म्हणतात. आमेन, हालेलुया. अरे मुझे भी चिल्लाना ऐसा पास्टर बोलते रहो पास्टर. When I was a teenager, जेव्हा मी ना टीनेजर होतो, नुकता वयात आलो, I used to have serious ear trouble. मला ना कानाचा फार त्रास व्हायचा मी टीनेजर असताना. I always suffered with some kind of sickness. आणि सारखं मला काही ना काही आजार व्हायचा. I was a bag of sickness. आजारांनी भरलेली थैली होतो मी. Today you don't see me like आज that. तुम्ही मला तसं बघत नाही Because I'm in a different level. का आता मी वेगळ्या स्तरावर आहे. Amen. आमेन.
Mummy used to pour hot oil. मम्मी in काय my करायची ears. माझ्या कानात गरम तेल ओतायची. You know, they used to put crushed garlic and then put hot oil in your ear. चुरलेला लसूण टाकून गरम तेल अपने पुराने All नुस्खे. home remedies. I don't know whether it. Doctor, is it right? No. See, नाही ना, नाही नाही बोल रे वलसा. that is the thing. That is the thing. तेच तर ना आपले घरगुती नुकसे त्या काळामध्ये करायच्या बायका. And I would be screaming. आणि मी जोर जोरात ओरडायचो की रे गरम तेल. See? And then sometimes कधी कधी somebody told me, you know, somebody tells us we do it. कसं असतं ना कोणी काही सांगितलं की आपण लगेच करतो. बुद्धी वापरायची, बुद्धी घाण आमची. Somebody said, कोणीतरी बोललं take a cotton ball कापसाचा गोळा घे, and put lots of Vicks on it त्याच्यावर भरपूर विक्स लाव and stuff it in your ear. आणि कानात So I used to stuff full in my ear. तर All मी Vicks. माझ्या कानामध्ये कापसाचा गोळा विक्सने भरभरून असा कोंबायचा. I was in terrible pain for months and years. आणि महिन्यान वर्ष मला इतका त्रास व्हायचा ना, मला कान फार दुखायचा. Once my elder brother said, ते एकदा माझा थोरला भाऊ मला म्हणाला, let's take you to a specialist. चल आपण स्पेशलिस्ट कडे तुला घेऊन जाऊ. I said, it will be very expensive. म्हटलं फार महाग असेल, पैसे लागतील. We don't have that kind of money. आपल्याकडे तेवढे पैसे नाही बाबा. He said, no matter what the cost, तर तो म्हटला की नाही नाही काही पण हो, मी घेऊन जातो तुला, चल come with me. चल माझ्या बरोबर. And he took me to Tepan. ते पण डॉक्टर होते ना जंगली महाराज रोडवरती, ENT स्पेशलिस्ट. ते पण So आमचा तो एरिया आमचा आहे म्हणून आम्हाला माहिती आहे. I didn't know that. My brother took me there. माझ्या भावाने मला तिथे नेलं. And in those days, it was very expensive to meet a specialist. आणि त्या काळामध्ये अशा स्पेशलिस्ट डॉक्टरला भेटणं महाग होतं. At least for us. आमच्यासाठी तरी महाग होतं. Anyway, I got checked up. एनिवे त्यांनी मला तपासलं. The doctor said, डॉक्टर म्हणाले, do you recall having eaten tomato? तू टोमॅटो वगैरे खाल्लास का? Yeah, I said, I eat tomato. खाल्ला का म्हणजे टोमॅटो खातोस की आपण? No, through your ears. नाही कानानं. I said, how can I eat tomatoes through my ears? म्हटलं कानाने टोमॅटो कोण खातो? I thought, I don't know what kind of specialist I came म्हटलं काय across. विन्सननी कैसा स्पेशलिस्ट के पास लेके आया मालूम नाही. He said, there is a huge tomato stuck in your ear. तर ते डॉक्टर म्हणतात तुझ्या कानात मोठा टोमॅटो अडकलाय. I said, when did I put tomato in my तर मी ear? आणि विचार करायला लागलो मी कानात टोमॅटो कधी टाकला. He said, actually, there was a huge swelling like tomato inside my त्यांचं ear. म्हणणं काय की टोमॅटो सारखी एक मोठी सूज तुझ्या कानात आलेली आहे And that's why you have that severe pain. आणि म्हणून तुला भयंकर दुखतंय. And he said, what kind of oils you put in your ears? So I आणि gave him all the त्यांनी history. मला विचारलं की कुठलं कुठलं तेल टाकलंय कानामध्ये. मग मी सांगितलं मम्मीनी हे टाकलं ते He टाकलं. said, it's all wrong. हे चुकीचं आहे ते सगळं. The heated oil aggravated it. त्या गरम तेलाने तुझ्या वेदना वाढवल्या. Amen. ऐका असं करू नका, पोरांना त्रास होतो. And then he wrote a 15 days prescription. मग 15 दिवसाचं प्रिस्क्रिप्शन डॉक्टरने लिहून दिलं. And I asked my brother Vincent, आणि मी माझ्या भावाला विन्सनला विचारलं how much is the cost? किती रुपये झाले. He said, it's nothing. तर विन्सन म्हटला काय नाही रे चल. I said, let me see it. म्हटलं मला बघू तर दे. And I saw पाहिलं मी it was 75 rupees. 75 रुपये झाले. At that time, 75 rupees was a big आणि amount. 75 रुपये त्या काळी मोठी रक्कम होती. 75 रुपये. I said, Vincent, forget it. म्हटलं विन्सन जाऊ दे बाबा, We'll नको go to a आपल्याला. local doctor. आपण कुठल्या तरी लोकल डॉक्टर कडे जाऊ, आपल्याला ही ट्रीटमेंट नको We स्पेशलिस्ट. don't have this kind of money. आपल्याकडे काय असा पैसा नाही बाबा, Let's go home. आपण घरी जाऊ. He said, no. विन्सन म्हटला नाही, Just yesterday, I got my salary. कालच मला पगार मिळालाय. We will buy the medicine आपण जाऊ, आपण औषधं घेऊ and get you treated. आणि तुझी ट्रीटमेंट करू. He said, yesterday, I got 300 rupees salary. म्हणजे काल 300 रुपये माझा पगार झालाय. But out of which he paid for me 75 rupees. त्यातून विन्सननी 75 रुपये माझ्या औषधावर खर्च केले. I was so indebted to him. मी Even एवढा today, ऋणी I आहे am. ना, आजपर्यंत मी विन्सनचा ऋणी आहे. And that pain was gone from that day. आणि मग त्या ट्रीटमेंट नंतर ती वेदना कायमची गेली. But that is how a family is. पण मग कुटुंब यालाच नाव असतं ना, याला That is how a church family should be. आणि चर्चचं कुटुंब पण असंच असायला पाहिजे. Loving one another, helping one another. एकमेकांवर प्रेम करणं, एकमेकांना मदत करणं. How much more love should be shown in the church when we carry agape love? आणि किती जास्त प्रेम आपण चर्चमध्ये खरं म्हटलं तर दाखवायला पाहिजे, जेव्हा अगापे प्रेम आपल्यात ओतलेलं आहे. We who have been washed by the blood of जे Jesus. आपण येशूंच्या रक्तात धुतलेले आहोत, We who have become a new creation. जे आपण नवीन निर्मिती झालेले आहोत. All things have passed away. जुन्या गोष्टी होऊन गेलेल्या आहेत Behold, all things have become new. आणि पहा आता सर्व काही नवीन झालंय. अशा परिस्थितीत आपण किती प्रेम एकमेकांवर केलं पाहिजे. Say, amen. आमेन. You know, the family is not the one of nature's masterpieces. परिवार म्हणजे निसर्गातला एखादा मास्टरपीस नाही. The world may say जग असं म्हणेल the कदाचित. family is
one of nature's masterpieces. परिवार म्हणजे कुदरतने दिया हुआ मास्टरपीस. हे कुदरत No, कोण no. आहे? It नाही, is नाही. God's हे masterpiece. देवाने दिलेला मास्टरपीस आहे. Family is God's masterpiece. परिवार कुटुंब देवाने दिलेला मास्टरपीस आहे. God started it. देवाने सुरुवात केली. Nature did not start it. निसर्गाने कुदरतने वगैरे सुरुवात नाही केली आहे God कुटुंबाची. invented it. देवाने कुटुंब सुरू केलं. My God started it. माझ्या देवाने कुटुंबाची सुरुवात केली. It was my God's plan. माझ्या देवाची योजना होती की कुटुंब तयार व्हावं. The wise God started this concept of a आणि family. माझ्या ज्ञानी देवाने कुटुंब नावाची संकल्पना सुरू केली. The wise God started this concept of a church. माझ्या ज्ञानी देवाने चर्च नावाची संकल्पना सुरू केली. Amen. Amen. Which speaks of as one body and one जे head. एक शरीर एक मस्तक विषयी बोलत आहे. If family is the most important thing in the world, आणि कुटुंब किंवा फॅमिलीला जर अख्ख्या जगात सगळ्यात महत्वाचं मानलं जातं, how important is the church today? तर आज चर्च किती महत्वाचं मानलं गेलं That पाहिजे. church which gives you eternal life. जे चर्च तुम्हाला मोक्ष देत आहे. The family does not give you eternal life, but the church gives you eternal life. तुमचं कुटुंब तुम्हाला मोक्ष किंवा अनंत काळचं जीवन देत नाही, चर्च देत आहे. It is the word of God that gives you eternal life. देवाचा शब्द तुम्हाला अनंत काळचं जीवन देत आहे. It is the word of God that is preached in the church that gives you eternal life. चर्च मध्ये सांगितलेला देवाचा शब्द तुम्हाला अनंत काळचं जीवन देत आहे. It is the presence of Jesus Oh, that gives you hallelujah. eternal life. येशूंचा सहवास तुम्हाला अनंत काळचं जीवन देत आहे. 1 hour you cannot Rabba sit like Shado. this hearing the word of God at home. एक तास तुम्ही घरामध्ये असं वचन ऐकत बसू नाही शकत, But here you can sit. पण इथे तुम्हाला तासभर बसायला जमतं. घरामध्ये तासभर तुम्ही एका जागी बूट टिकून बसू नाही शकत. No, Church every मध्ये 5 minutes you need your phone. घरामध्ये 5-5 मिनिटाला फोन किधर आहे? But फोन here किधर आहे? God makes you to forget your phone. इथं देव तुम्हाला फोन विसरायला You are लावतो tuned to God. आणि तुम्ही देवाचा ऐकत You राहता. are sitting here in the presence of God. देवाच्या समासात तुम्ही बसता. 1 hour, 2 hours, 1 3 तास, hours. 2 तास, 3 तास. That is the difference in the family and in the church. हा फरक आहे कुटुंब आणि चर्च यातला. You know, माहित आहे? Princess Lady Diana, प्रिन्सेस लेडी डायना she said, त्या म्हणाल्या the family is the most important thing in the world. कुटुंब या जगामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. Poor lady, she was brought up in a dysfunctional आणि family. बिचारी त्यांचं संगोपन एका तुटलेल्या परिवारात झालेलं And होतं so she died early also. आणि त्या लवकर वारल्या. If family is important, कुटुंब जर महत्वाचं आहे the church also is important. तर चर्च सुद्धा महत्वाचं आहे. Say, a family cannot help the church, but the church can help a family. कुटुंब चर्चला मदत नाही करू शकत, पण चर्च कुटुंबाला मदत करू शकतं. A church can establish a family. चर्च तुझं कुटुंब प्रस्थापित करू A शकतं. family cannot establish the church. कुटुंब चर्चला नाही प्रस्थापित करू Because शकत, where the word of God is preached, कारण जिथे देवाचं वचन सांगितलं जातं there is blessing. तिथे आशीर्वाद आहे. Your dysfunctional family तुमचं न चालणारं कुटुंब will start functioning the day the whole family comes to church. व्यवस्थित चालायला लागेल ज्या दिवशी संपूर्ण परिवार येशूकडे येईल तेव्हापासून, चर्चला येईल तेव्हापासून. Amen. आमेन, आमेन, हालेलुया. If you see a child left on the road, तुम्ही जर एखाद्या लेकराला रस्त्यावरती असंच टाकलेलं पाहिलं that child has no worth. तर त्या लेकराला काही किंमत नसते. It doesn't feel the worth. त्या लेकराला किंमत वाटत पण नाही. There is no appreciation there. तिथे काही कौतुक नाही, There is no communication there. तिथे संवाद नाही. But in the setting of a family, पण कुटुंबाच्या सेटिंग मध्ये there are feelings of worth. भावना असतात की मलाही किंमत आहे, There is ownership there. आणि तिथे मालकी हक्क असतो की मी या घरची आहे, And love flourishes there. आणि प्रीती तिथं उमलते. Confidence flourishes there. विश्वास तिथे अजून बहरतो. Individuals are appreciated there. व्यक्तिगत लोकांचं तिथं कौतुक केलं जातं कुटुंबात. Mistakes are tolerated there. चुका तिथे सहन केल्या जातात की जाने दो मेरी फॅमिली आहे ना, छोड दो. Communion is open there. आणि तिथे सहभागिता उघडी असते. Rules are flexible there. नियम तिथे लवचिक असतात की ठीक आहे, कधी नियम तुटले तर तुटले, जान दो मेरा फॅमिली आहे ना. The same should be applied in the church. तसंच चर्च मध्ये सुद्धा लागू पाडलं पाहिजे की जाने दो मेरा हेवनली फॅमिली आहे ना, चलता है. थोडे है नॉटी लोक लेकिन चलते. Your love flourishes. इथे प्रेम आपलं बहरतं, Confidence flourishes. विश्वास बहरतो, Individuals are equipped. आणि व्यक्तिगत लोकांना सुद्धा इथे सज्ज केलं जातं, तयार केलं जातं. You are taught how to use the sword of the spirit. आत्म्याची तलवार कशी वापरायची इथे शिकवलं You जातं. are told and taught how to use the armor of God. देवाची शस्त्र सामग्री कशी वापरायची इथे शिकवलं जातं. Amen. Amen. Your mistakes are tolerated and should be tolerated in the church. तुमच्या चुका चर्च मध्ये सहन केल्या जातात आणि त्या सहन केल्या पाहिजेत. Where the communion is there. जिथे सहभागिता आहे Rules are flexible in the church तिथे and नियम, should be. तिथं चर्च मध्ये नियम लवचिक असतात आणि असायलाच पाहिजेत की ठीक आहे, दिस टाइम
वेव आउट, आपण जाऊ दे. In such kind of a setting, the church will grow. आणि अशा पद्धतीच्या सेटअप मध्ये चर्च वाढते. Always remember, नेहमी लक्षात we ठेवा, are bought with a price. किंमत देऊन आपल्याला विकत घेतलंय. Each one is bought with a price. प्रत्येकाला आपल्याला किंमत घेऊन विकत घेतलंय. We feel worthy because Jesus bought me. येशूंनी आपल्याला विकत घेतलं म्हणून आपल्याला योग्य आणि लायक वाटतं. I feel worthy because Jesus died for me on the cross. येशू माझ्यासाठी वधस्त मी मरण पावले म्हणून मला योग्य आणि पात्र वाटतं. Otherwise, I had a poor self-image. नाही तर माझी स्वप्रतिमा फार गरीब होती. It is Jesus येशू, and of Him that I read येशूंविषयी जे मी वाचलं त्यामुळे that gave me my worth. मला माझी किंमत कळली, स्वप्रतिमा माझी सुधारली, न्यूनगंड गेला. Amen. आमेन. He has set up a spiritual family आध्यात्मिक परिवार त्याने आपल्यासाठी नेमला, where we appreciate one another, जिथं आपण एकमेकांचं कौतुक where करतो, we know we are worthy. जिथं आपल्याला कळतं की तू योग्य आहे, मी पण योग्य आहे. In your family setup, maybe you may feel you are not worthy. तुमच्या कुटुंबांमध्ये कदाचित कधी कधी तुम्हाला असं वाटेल की अरे रे मी तर योग्यच नाही, मी तर लायकच नाही. But in the church, पण चर्च मध्ये everybody feels worthy प्रत्येकाला योग्य, लायक आणि पात्र वाटतं. because everybody looks to the cross. कारण प्रत्येक जण वधस्तंभाकडे बघतो, प्रत्येकाला येशूंनी विकत घेतलेलं आहे. Praise God. आमेन. Here आमेन. we love one another, we stand for one इथं another. आपण एकमेकांवर प्रेम करतो, एकमेकांसाठी उभे राहतो, एकमेकांच्या चुका पोटात घालतो, सहन करतो. See the overall development that people have in the church. आणि बघा ना, चर्च मध्ये येऊन लोकांची ओव्हरऑल किती विकसन होतात, डेव्हलपमेंट होते. They become so charged when they go from the church into the evil world. आणि रविवारची सभा संपल्यानंतर, सोमवारची सभा संपल्यानंतर लोक जेव्हा घरी जातात, या दुष्ट जगामध्ये जातात, कसे चार्ज्ड अप होऊन जातात तुम्ही बघा. They go with hope, आशेनं जातात, they go with peace. शांतीनं जातात. They know that God is with me. त्यांना माहित असतं की देव माझ्या बरोबर आहे. The whole week संपूर्ण आठवडा they are so much happy. एवढे आनंदी असतात. हालेलुया. आमेन. चर्च Amen. मधून बाहेर गेल्यानंतर. Amen. आमेन, आमेन, आमेन. Have you entered a restaurant तुम्ही एखाद्या रेस्टॉरंट मध्ये तर गेलाच असाल ना, where they will give you a nice family table? आणि जिथं तुम्हाला एखादं फॅमिली टेबल देतात. You like to sit in a family table. फॅमिली टेबल मध्ये बसायला आवडतं If you are आपल्याला. 5-6 of you, you are looking out for a family table. तुम्ही 5-6 जण एकत्र गेलेले असाल तर तुम्ही फॅमिली टेबल शोधता रेस्टॉरंट मध्ये. Amen. आमेन. And then what you say? मग तुम्ही काय म्हणता? Waiter, वेटर, join these 3 tables. हे 3 टेबल एकत्र जॉईन करा. Do you say? तुम्ही असं म्हणता का? नाही नाही, 3 इथं बसणार, 4 तिथं बसणार. नाही, आमची No. फॅमिली आली है, 2 उधर बैठेंगे, No. 4 जने इधर और 1 जन बाहर, हो का? Wherever you go, या कैसी फॅमिली आहे? you कुठेही want जा. that family respect. कुठल्याही रेस्टॉरंट मध्ये तुम्ही जाल ना, तुम्हाला तो परिवाराला, फॅमिलीला मिळणारा रिस्पेक्ट किंवा आदर हवा असतो. Even in the marriage thing, the Lagna- whole family stands to take photo. लग्नात सुद्धा कसं संपूर्ण परिवार फोटो घ्यायला एकत्र उभा राहतो. Family setup. फैमिली सेटअप बड़ा स्ट्रांग रहता. Amen. भले एक दूसरे से बोले ना बोले, पर अपन फोटो को इकट्ठा खड़े रहते. फोटो को अपन इकट्ठा खड़े And रहते. so they tell the waiter, join the table. आणि मग वेटरला म्हणतात, ए जॉईन कर, टेबल लगा. Why? का? We want to sit together. आम्हाला एकत्र बसायचं. We are a family. आम्ही फॅमिली आहे. वी आर ए फॅमिली. So tables are joined together मग ते टेबल लावून देतात, to show that we are one. दाखवायला की आम्ही एकत्र आहोत, आम्ही एक परिवार आहे, कुटुंब आहे, फॅमिली आम्ही. To show that we are a family. दाखवायला आम्ही फॅमिली आहे. Even so in the church, तसं चर्च मध्ये you have to sit together एकत्र बसायचं. आम्ही as a फॅमिली आहे. family. आम्ही फॅमिली आहे. Are you getting me? कळतंय का? आत्ताच कोणी म्हटलं मला पुढची जागा द्या, मला मागे नाही जमत. Say, we have to sit together. एकत्र बसायचं, काय नाही होत. Amen. अच्छा, ते काय होतं कोणाच्या शेजारी बसून, काय नाही होत. We have to show the world we are together. जगाला दाखवायचं आम्ही एकत्र आहे. हम We सब are एक है. one. हम सब एक है. In Christ Jesus, we are one. ख्रिस्त येशूत आमचा नारा आहे, हम सब एक है. And so when we are one, the devil gets afraid of आणि you. आपण एकत्र राहिलो की सैतान आपोआप घाबरतो आपल्याला की यांच्या नादी नाही लागायचं, हे सब एक है. Say, why did I say you have to wear all gold or yellow? का बरं हे सगळं थीम वगैरे केली की पिवळं घाला, येलो घाला, गोल्डन घाला. Some people will think, काही लोकांना असं वाटेल, where it is written in the Bible. बायबल मध्ये कुठे लिहिलेलं Where आहे did God की say? आजच्या शेवटच्या रविवारी असं येलो घालायचं. Everything God doesn't have to say. सगळं काय देवाने सांगायचं का रे? Some of the things you do out of love. काही for गोष्टी one another. प्रेमापायी डोकं वापरून करायच्या As a असतात. family setting. काही गोष्टी एक फॅमिली म्हणून करायच्या असतात त्यात, आणि देवाला काय You know, विचार? in these days, या अलीकडच्या दिवसात in some of the churches I see, काही चर्चेस मध्ये मी बघतो, the pastors and the wives and the children all wear one color dress. पास्टरांची मिसेस आणि त्यांची मुलं एका रंगाचे कपडे घालून चर्चला येतात. Something new. काहीतरी नवीन. मी We are बघतो. one. आम्ही एक आहोत असं दाखवायला. I know in the heart you are one, मला माहितीये हृदयामध्ये तुम्ही एकच आहात,
But some expression also should be there on the पण outside. थोडं व्यक्त पण झालं पाहिजे, बाहेरून सुद्धा कधी कधी ते दिसायला पाहिजे. You cannot say I'm very happy and then you have tears in your eyes. हो ना, तुम्ही नुसतं म्हणायचं मी खुश आहे, मी खुश आहे, डोळ्यात अगदी एवढे मोठे मोठे अश्रू, मी खुश आहे, मी खुश आहे. अरे What is inside should be expressed out. जे आत आहे ना ते बाहेर दिसलं पाहिजे. Amen. Amen. And that's why we said all one color today. आणि म्हणून आम्ही म्हटलो ना की हा सगळा एक रंग सगळ्यांनी Even if you घालायचा. don't have no problem. आणि नसलं तरी काय हरकत You, नाही हो. what you could do is, तुम्ही काय करू शकत if I होता was very poor की समजा मी फार गरीब and असतो, I could not afford that gold color or yellow color, समजा मी फार गरीब असतो आणि मला गोल्डन कलर किंवा पिवळ्या रंगाचं काही घालायला जमलं नसतं, I'll buy that 3 rupees handkerchief and हो come ना. out in the church. मी 3 रुपयाचा पिवळा रुमाल घेऊन असा लावून चर्चला To आलो show that दाखवायला. I am one with you. की मी तुमच्याशी एक आहे, हम सब एक आहे. Are you getting me? कळतंय का? That's why we distributed those badges. आणि म्हणून ते बॅज वाटले, Some said, का कशाला घालायचं? सोविनियर वाटले. काही लोक म्हणतात अरे कशाला हे सगळं असं वाटायचं, अरे तुम्हाला काय करायचं तुम्ही घाला. काही लोकांचे प्रश्नच खूप असं सीआयडी जैसा इन्व्हेस्टिगेशन बार बार. You know, sometimes we see boards displayed. कधी कधी बोर्ड लावलेले असतात, Family restaurant. फॅमिली रेस्टॉरंट बाहेर See, बोर्ड when you see a board, family restaurant, you think it is very good restaurant. आणि फॅमिली रेस्टॉरंट बाहेर बोर्ड असेल तर आपल्याला असं वाटतं की नाही रेस्टॉरंट चांगलं असेल, फॅमिली रेस्टॉरंट लिहिलंय. Because if it is not family restaurant, the parents say, all the youth must be there drinking and smoking. कारण And partying. फॅमिली रेस्टॉरंट लिहिलं नसेल तर आई बाप it? विचारतात क्या वे सब जवान लोग ही रहेंगे क्या, दारू Sometimes. कधी कधी When our children say, let us Appli- have some party in some hotel, आपली मुलं जेव्हा कधी कधी म्हणतात चला ना कुठल्या तरी हॉटेलमध्ये आपण पार्टी करू, I always ask my daughter, मी तर पहिलं माझ्या मुलीला family विचारतो restaurant, no? फॅमिली रेस्टॉरंट ना बेटा किधर We जा रहे always ask family हो? restaurant. आम्ही तर पहिले विचार फॅमिली रेस्टॉरंट किधर जा रहे हम लोग. Because sometimes when you go to some restaurants, कारण कधी कधी काही रेस्टॉरंट मध्ये गेलो loud music, हे असं जोरात म्युझिक you असतं can't जोरात. even talk with one another. एकमेकांशी बोलता पण येत So नाही. the first thing I say is, मग पहिली गोष्ट मी म्हणतो music बंद करो, then take the order. तिथं जाऊन मी पहिली गोष्ट त्यांना सांगतो की तुम्ही हे म्युझिक बंद करा मग ऑर्डर घ्या, Or make it very less, then take the नाही तर order. हे म्युझिक एकदम तुम्ही कमी आवाजाचं करा आणि मग ऑर्डर घ्या, कारण तुझं मला Otherwise I will ऐकू go. नाही तर मी जाईन. Even when I used to go to the barber, आणि जेव्हा केव्हा मी माझ्या नाव्याकडे केस कापायला पण जायचो ना the fellow एकेकाळी, used to put full माझा TV एक there. नावी होता माझा एक, त्याच्याकडे टीव्ही होता त्या I said, दुकानात. put it off, then cut my hair. मी त्याला म्हणायचो एक टीव्ही बंद कर फिर मेरे बाल काट. So every time तर दर वेळेला I used to go again to them, मी गेलो परत ना त्या नाव्याच्या दुकानात, immediately the owner will say, put off the TV. लगेच तो मालक After म्हणाले he goes, put it on. टीव्ही बंद कर, साफ जाने के बाद टीव्ही लगा. Even in marriages, लग्नात पण the moment I enter a certain marriage, they put off the song. ज्या क्षणाला मी एखाद्या लग्नाच्या समारंभात जातो ते गाणी बंद करतात. कुठली तुम्हाला चांगलंच माहिती आहे कुठली ती, आणि कशाला सांगायची कुठली. Praise God. मी आल्यावर So- कुठली गाणी बंद होतात ती बंद होतात. So sometimes you see those boards, family restaurant. तर कधी कधी आपण बाहेर बोर्ड वाचतो फॅमिली रेस्टॉरंट. Why is this so? का असं? To give a family atmosphere. जरा फॅमिलीचं वातावरण They द्या, want to tell you, सांगायला तुम्हाला. see, we are catering to the family. त्यांना तुम्हाला हे सांगून द्यायचं असतं की आम्ही फॅमिलींना सुद्धा इथे सर्व So करू, there will be silence म्हणजे there, शांतता असणार आहे, nice atmosphere. वातावरण चांगलं असणार, फॅमिली ॲटमॉस्फिअर Say, असं. amen. आमेन. Sometimes you go to a family restaurant, कधी कधी तुम्ही एखाद्या फॅमिली रेस्टॉरंट मध्ये जाता, and if you go alone, एकटे गेला they give you a lone chair there and a lone table there. तर ते तुम्हाला असं एकट्याचं टेबल आणि खुर्ची देतात. There is no joy, आनंदच नाही, there is silence, एकदम शांतता, no communication, काही संभाषण, एकटाच communion. एकटाच जीव आणि there सदाच is no शिव, love, प्रेम नाही, there is no talk. काही बोलणं नाही. But पण have you seen a See- family sitting in one table? एखाद्या टेबलवर जर एखादी फॅमिली बसली असेल, Every table, supposing it is filled with families, समजा प्रत्येक टेबलवरती फॅमिली बसल्यात, there's a loud talk, तर जोरजोरात loud बोलणं, laughter, जोरजोरात lots हसणं, of communication, जोरजोरात संवाद lots बोलणं, of arguments, जोरजोरात वादिवाद पण, lots of together आणि selfies. जोरजोरामध्ये एकत्र सेल्फी. Say, मस्त आहे, there is joy, आनंद there आहे. is peace. शांती आहे. Each one is talking Amen. with the other person. प्रत्येक जण एकमेकांशी बोलत आहे. That should be the church. असं चर्च पाहिजे, असं चर्च पाहिजे बेटा. Don't live a solitary life. असं एकटं जीवन जगू नका तुम्ही Only लोकं. attached to Jesus. मी फक्त येशूंना जडलं, अलोन विथ जीसस. हो का? No, you should have communion. नाही ना बाबा, एकमेकांशी बोलायला पाहिजे, एकमेकात राहिलं, माणसात राहिलं पाहिजे. That's why we have love feast म्हणून तर also. आपण प्रीती भोजन Oh ऑन ऑफ God. अलीकडे घेतो. Have you seen wolves? तुम्ही लांडगे पाहिले? They always function as packs. लांडगे नेहमी असं कळपात येतात एकत्र. That's why they are called pack
pack of wolves. आणि म्हणून पॅक ऑफ वुल्व्स इंग्लिश मध्ये म्हणतात ना की एक लांडग्यांचा कळप एकत्र. Amen. That means they function as a family. म्हणजे फॅमिली म्हणून ते लोक एकत्र राहतात. Wolves will always function as a family. आणि लांडगे कामही फॅमिली म्हणून करतात. Every single wolf has a role to play in that family. प्रत्येक सिंगल लांडग्याला त्या फॅमिलीमध्ये भूमिका काही ना काही असते. And they have to act within the parameters of the rules of that pack of family. आणि त्या पारिवारिक कळपाचे जे नियम आहेत त्या नियमांमध्ये त्यांनी ती भूमिका बजवायची. And that's how the whole pack succeeds. आणि अशा पद्धतीनं तो लांडग्यांचा संपूर्ण कळप यशस्वी होतो. If each wolf जर प्रत्येक लांडगा follows the rules and remains in the parameters of that rule, नियमामध्ये चालला आणि नियमांमध्ये राहिला every wolf is stuffy. तर प्रत्येक लांडगा असा स्टफी असतो. But if one wolf is alone walking around, समजा एखादा लांडगा असा एकटाच कुठेतरी निघाला, very skinny. एकदम असा लुकडा. Have you seen even lions? तुम्ही सिंह पण पाहिले असतील. They always stay with the family. सिंह पण परिवार फॅमिली म्हणून राहतात. Not like the tiger. वाघासारखं नाहीये त्यांचं. Lions always stay as a clan. सिंह नेहमी परिवार खानदान एकत्र राहतं. All are strong. सगळे बलवान धनकड असतात. But have you seen sometimes one stray lion? आणि कधी कधी एखादा असा एकटा सिंह पाहिलाय तुम्ही? He's always sickly. तो नेहमी आजारी असतो. Very soon he will die. फार लवकर तो मरणार पण आहे. Never stay alone. कधी एकटा नाही Be राहायचं. a part of the flock. आपण त्या कळपातला एक Be भाग a आहे. part of the church. आपण चर्चचा भाग आहोत. We are family oriented. आपण पारिवारिक मूल्यांमध्ये We are विश्वास church ठेवणारे लोक oriented. आहोत. आपण चर्चच्या मूल्यांवर विश्वास ठेवणारे लोक आहोत. I हो की think I नाही? should stop here. आता थांबायला पाहिजे असं वाटतं. कुठे वेळ गेला कळलं नाही बघा. आमेन. दे बाप्पा धन्यवाद. मी तर म्हणते ही वाणी बंदच होऊ नये. किती शिकायला मिळतं आपल्याला. Thank you, Jesus. Thank you, Lord. Thank you, Father. Let us worship the Lord on this great day, the day of gratitude and thanksgiving for what the Lord has done in our church and through the church. या महान दिवशी आपण देवाची आराधना करूया की आज जे आपण प्रभूचं ऋण बाळगतोय, करार करतोय, एकत्र मिळून प्रभूने आपल्या जीवनात जे काही केलंय, चर्चमध्ये जे काही केलंय त्याबद्दल देवाची आराधना करूया. Do you value this church? या चर्चची तुम्हाला किंमत आहे का? Church is not just building. चर्च म्हणजे फक्त बिल्डिंग नाही. Ecclesia, called out people. एक्लिशिया, बोलवलेले लोक, God's people. देवाचे लोक, Chosen generation. निवडलेलं A royal priesthood, a राजकीय holy nation. राजकीय याजक गण, पवित्र राष्ट्र. We are those people. आपण ती माणसं आहोत. Amen. आमेन. Always stay together. नेहमी एकत्र राहा. Let us grow together. एकत्र वाढूया. Financially, let us grow together. आर्थिक रीतीनं पण एकत्र वाढूया. Spiritually, let us grow together. आत्मिक रीतीनं पण एकत्र वाढूया. Together, let us make heaven. आणि एकत्र स्वर्गात जाऊया. Stir up one another एकमेकांना तुम्ही हलवा. in love, प्रेमानं in helping one another, एकमेकांना मदत करा. pushing some people little bit faster. काही लोकांना थोडंसं पटकन ढकलून वर आणा. Don't go alone to heaven. एकटे स्वर्गात जाऊ नका. Take somebody to heaven. 2-4 एकत्र घेऊन जा. That's how they will give you a warm welcome in heaven. अशा रीतीने मग तुम्हाला स्वर्गामध्ये उबदार स्वागत मिळेल. आमेन. We want warm welcome in heaven. आपल्याला स्वर्गामध्ये उबदार स्वागत पाहिजे ना. Take somebody. कोणाला तरी सोबत घेऊन जा. Teach them, pray for them, encourage them. त्यांना शिकवा, त्यांच्यासाठी प्रार्थना करा, त्यांना प्रोत्साहन द्या. I'm waiting मी वाट बघतोय on that day त्या दिवसाची when all of you will give me a warm welcome in जेव्हा heaven. तुम्ही सर्वजण स्वर्गामध्ये मला उबदार स्वागत द्याल. आमेन. Amen. की हे आले ज्यांनी आम्हाला इथपर पोहोचवलं. Praise God. आमेन. Amen. आमेन. We all should receive a warm welcome in आपल्याला heaven. सगळ्यांना स्वर्गात उबदार स्वागत मिळायला हवं. Praise God. देवाला Amen. धन्यवाद. Thank you, आमेन. Jesus. आमेन. Let us take some worship. चला आराधनेचं गीत घेऊया का? आमेन. मेरी हर इच्छा को तू पूर्ण करता धन्यवाद. मेरी हर इच्छा को तू पूर्ण करता धन्यवाद. धन्यवाद Yes, glory. Yes, glory. Thank
glory. हालेलुया. अभिषेक करना हमें अपने पवित्र आत्मा से. आराधना करते हैं हम आत्मा सच्चाई से. अभिषेक प्रभु अभिषेक करना हमें अपने पवित्र आत्मा से. अभिषेक होसना होसना. Lift up holy hands and praise Him. दोन्ही पवित्र हात वर करा. Sing everybody. Hosanna. Hallelujah. Rama Karama Shando. Lift up holy hands. Hosanna. Hosanna. Jesus is worthy. 예수 할렐루야. Yes, Lord. Worship you, Jesus. Hallelujah, we worship you, Lord. Come, Lord, come. Come, Jesus, Amen. come. Come, Rabba Karabashako. Ira Baba Karabasaka. Mandara Karabasirabasanda. Mahara Karaba. Shakara Basando. Rabba Karabashanda. I love you. I love you, Jesus. I love you, Master. I thank you. Thank you for everything. Your word says in everything give thanks. I thank you. I praise you. I love you. I thank you. I praise you. I love you. Hallelujah. Hallelujah. Aradhana. We worship you. We worship you. Rabba Karabashudo. Rabba Karabasanda. Rabba Karabasanda. Sirabasanda. Rabba Karabasanda. Rabba Karabasanda. Rabba Bless you, Lord. Bless you, my Jesus. आशीर्वादित करतो देव. Thank you, Lord, धन्यवाद स्वामी for राजा. all this blessed 25 years. या सगळ्या आशीर्वादित 25 वर्षांसाठी Today we have dedicated this day to honor you and be grateful to you. आजचा दिवस आम्ही तुला मान द्यायला आणि तुझं ऋण बाळगायला ठेवलाय. That's why we have gathered together आणि म्हणून आम्ही एकत्र जमा to झालोय praise you and to worship you. तुझी स्तुती करायला, तुझे आभार आराधना करायला. In this place our life was made. या जागेमध्ये आमचं जीवन बनलंय. Through this place we got promotion. या जागेतून आम्हाला बढती मिळाली आहे. From this place you took us from glory to या glory. जागेत तू आम्हाला गौरवातून गौरवाकडे नेलंय. We thank you, Lord. आम्ही तुझे आभार मानतो येशू. Your name is salvation for us, तुझं Lord. नाव आमच्यासाठी तारण आहे. Jesus, येशू, you have been faithful to give us this land. तू आम्हाला विश्वासूपणे ही जमीन दिली. You have been faithful to give us this church तू आम्हाला विश्वासूपणे हे चर्च दिलं. because you wanted us to be saved. कारण तुझी इच्छा होती आमचं तारण व्हावं. You wanted us to be blessed. तुझी इच्छा होती आम्ही आशीर्वादित व्हावं. Most of us were born in this church. आमच्यातल्या अनेक लोकांचा जन्म या चर्च मध्ये They झाला. grew up in this church. चर्च मध्ये ते मोठे झालेले They आहेत. attended the Sunday school. संडे स्कूल मध्ये ते गेलेले आहेत. They got married. लग्न झाली त्यांची. They had children. मुलं झाली त्यांना. And those children were आणि dedicated. त्या मुलांचं समर्पण केलं And त्यांनी. those children grew up. ती मुलं मोठी झाली. And they got married. त्यांची लग्न झाली. And their children also were त्यांच्या dedicated in मुलांचंही this church. समर्पण झालं. दुसरी तिसरी चौथी पिढी आज या चर्च मध्ये आम्ही बघतोय. We bless you for it, O तुला मी Master. आशीर्वादित करतो दे बाप्पा. What can we say? आम्ही काय म्हणणार. Our children are groomed in this place. आमची मुलं या जागेमध्ये व्यवस्थित संगोपित झाली. Our children's lives have been made in this place. आमच्या मुलांची जीवन या जागेत बनली. How can we not have respect for this place? आम्ही कसं काय या जागेचा आदर करणार नाही. We truly have respect for this place. खरोखर या जागेसाठी आमच्या मनात एक आदर आहे.
There were many who helped us along the way. अनेक जण होते ज्यांनी आम्हाला मार्गात मदत केली. Many members who helped us along the way. अनेक सभासदांनी आम्हाला मार्गात मदत केली. And this day we take this opportunity to bless their souls. आणि आजच्या दिवशी आम्ही संधी साधून त्यांच्या सर्वांच्या जीवांना आशीर्वादित करतो. Those people who helped us along the way. ज्या लोकांनी आम्हाला या सगळ्या प्रवासामध्ये मदत केली, We bless them in Jesus' name. येशूच्या नावात आम्ही त्यांना आशीर्वादित करतो. Today I take this opportunity आज ही संधी मी घेतो to thank all the tithers of our church. माझ्या चर्चला दशांश देणाऱ्या सगळ्या सभासदांसाठी. All the years faithfully they have been tithing to the church, वर्षोनवर्ष त्यांनी विश्वासूपणे दशांश टाकलाय, because of which we could do so many things in the ज्यापायी church. आम्हाला अनेक गोष्टी चर्च मध्ये करता आल्या And we are planning to do many more things. आणि अजून अनेक गोष्टी आम्ही करायचं ठरवतोय. I thank God मी देवाचे आभार for मानतो those donors. त्या सगळ्या देणगीदारांसाठी. Because of them we could install all these cameras and projections. त्यांच्यामुळे हे नवीन नवीन कॅमेरे आम्हाला लावता आले आणि सुंदर सुंदर रीतीने एलईडी वरती इतकं छान दाखवता येतं. Bless them all for it, O God. आशीर्वादित कर त्या सगळ्या डोनर्सना. There were prayer warriors in our church, प्रार्थना योद्धे आमच्या चर्च मध्ये होते. and they have been praying, Lord. प्रार्थना करत आले Even ते. today they pray. आज सुद्धा ते प्रार्थना Every करतात. Saturday they pray. दर शनिवारी प्रार्थना करतात. Every day they pray. रोज प्रार्थना करतात. Bless them all, O God. सगळ्यांना आशीर्वादित कर दे बापा. Thank you, Father. धन्यवाद प्रभू. Lift them up त्यांना उचल in the name of Jesus. येशूच्या नावात. You devil सैताना who is going against my people जो माझ्या लोकांच्या विरुद्ध जातो in any way, कुठल्याही रीतीनं, I command you तुला मी आज्ञा in करतो the name of Jesus. येशूच्या नावात Leave them सोड त्यांना in Jesus' name. येशूच्या नावात. Leave their lives in सोड Jesus' त्यांचं name. जीवन येशूच्या The नावात. devil has to leave you. सैतान तुम्हाला सोडून The गेलाच devil पाहिजे. who is stopping your progress has to leave you in जो Jesus' सैतान name. तुमची प्रगती खुंटवत आहे तो येशूच्या नावात तुम्हाला सोडून गेला The पाहिजे. devil who is against your progress, जो सैतान तुमच्या प्रगतीच्या विरोधात आहे leave in Jesus' name. सोड येशूच्या नावात. All demonic powers, leave them in Jesus' सगळ्या name. सैतानी शक्ती येशूच्या नावात त्यांना सोडू दे. Father, touch them. दे बाप्पा त्यांना स्पर्श कर. Touch our children. आमच्या मुलांना स्पर्श कर. Bless our आमच्या children. मुलांना आशीर्वाद Let your कर. power come upon them. तुझं सामर्थ्य त्यांच्यावर येऊ दे. Fulfill their heart's desire. त्यांच्या मनोकामना पूर्ण कर. Let them walk straight walk. त्यांना सरळ रस्त्याने चालू दे. Let them walk in the salvation walk. तारणाच्या मार्गात त्यांना चालू दे. Let them walk with Jesus. त्यांना येशू सोबत चालू दे. Let their lives also be made. त्यांचं जीवन बनवू दे. Every devil जो सैतान which is against our children, आमच्या मुलांच्या विरोधात येईल, I command मी you तुला आज्ञा करतो in the name of Jesus. येशूच्या नावामध्ये Leave सोड सोड. in Jesus' name. येशूच्या नावात आमच्या मुलांना Devil, you have सोड. no authority. सैताना तुझा अधिकार नाही. We as parents are a covering for them आम्ही in आई Jesus' बाप या name. नाताने त्यांच्यासाठी आवरण आहोत. We are a covering for our children in the name of आमच्या Jesus. मुलांसाठी आई बाप या नाताने येशूच्या नावात आम्ही एक कवच आहोत. The church is a covering for the children हे चर्च त्या मुलांसाठी कवच in आहे Jesus' name. येशूच्या नावात. You cannot take them in the wrong way. तू नाही त्यांना चुकीच्या You रस्त्यात नेऊ cannot शकत. destroy तू their नाही lives. त्यांच्या जीवनाचा नाश You करू cannot शकत. destroy their तू future नाही त्यांच्या भविष्याचा नाश करू in the शकत. name of Jesus. येशूच्या नावात. बा खराब संतो रोखो. There only let it be. The Lord will heal them, don't worry. तिथेच असू दे प्रभू त्यांना आरोग्य देईल. धन्यवाद. तिथेच सुटका देईल. Be free in Jesus' name. येशूच्या नावात मोकळे व्हा. Lord, those who need healing, प्रभू ज्यांना आरोग्याची गरज आहे heal them right now in त्यांना Jesus' आता name. आरोग्य दे येशूच्या नावात. Touch their bodies in त्यांच्या Jesus' name. शरीरांना स्पर्श कर येशूच्या नावात. Give them new life. त्यांना नवीन जीवन दे. Prosper them त्यांना समृद्ध कर and fulfill their heart. आणि त्यांच्या मनोकामना पूर्ण कर. Thank you, Lord. धन्यवाद दे बापा. Thank you, Master. तुझे आभार. In Jesus' name I येशूच्या नावामध्ये मी मागते. Amen and amen. Praise आमेन God. आमेन. देवाला Please धन्यवाद. be seated. तुम्ही सर्वजण खाली बसू शकता.